गुड आफ्टरनून। आता आपण कोर्स नंबर 1 मधील बाल्यावस्था आणि वाढते वय यामधला तिसरा घटक या ठिकाणी आपण अभ्यासतोय। त्याचं नाव आहे विकासाची वैशिष्ट्ये बाल्यावस्था आणि कुमारावस्थेतील। त्याच्यामधला पहिला सबबीट आहे ए बाल्यावस्था कुमारावस्था यांच्या संकल्पना। पहिल्यांदा आपण बघतो आहोत बाल्यावस्था आणि त्याची संकल्पना। आता बाल्यावस्था म्हटलं की आपण पाठीमागच्या तासालाही त्याचा अभ्यास केलेला आहे। पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था अशा ह्या दोन अवस्था या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतात किंवा आपण अभ्यासलेल्या आहेत। आता ही बाल्यावस्था जी आहे ही पूर्व बाल्यावस्था ही 6 ते 9 आणि उत्तर बाल्यावस्था जी आहे 9 ते 12 यालाच आपण किशोरावस्था असंही म्हणतो। आता इथं बघा की शाळेत जाण्याच्या दृष्टिकोनातून ही जास्त महत्वाची अशी अवस्था आहे। आता या ठिकाणी ते जे मूल आहे बाल्यावस्थेतलं ते कुटुंबाला सोडून शाळेमध्ये येत असतं। मग कुटुंबातला जो या ठिकाणी त्याला परिसर लाभलेला असतो तर तशाच पद्धतीचं वातावरण शाळेमध्ये लाभेल की नाही हे त्याच्या लक्षात येतं। जेव्हा तो शाळेत जातो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की कुटुंब आणि शाळा ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत। अशा वेळेला तो काय करतो बघा की कुटुंबामध्ये त्याचं जसं पालन पोषण झालेलं असेल, प्रत्येक गोष्ट त्याला मागितल्यानंतर मिळत असेल, तशी शाळेमध्ये त्याला ह्या गोष्टी मिळतील किंवा नाही हा फरक असतो। कारण त्या ठिकाणी तो हजारांपैकी एक असतो आणि म्हणून इथं कुठेतरी त्याला वेगळेपण जाणवतो। तरीही आपण म्हणत असतो की शाळा सुद्धा आपलं दुसरं कुटुंबच आहे आणि म्हणून या ठिकाणी ही शाळेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अशी अवस्था आहे। आता या ठिकाणी त्या मुलांमध्ये शारीरिक विकास म्हणावा असा एवढा आपल्याला तो बदल या ठिकाणी झालेला दिसून येत नाही। विकासाची गती सुद्धा त्या ठिकाणी थोडीशी कमी असते आणि भावनिक विकासामध्ये मात्र प्रचंड प्रमाणामध्ये वाढ असते आणि अनुभवाचं विश्व जे आहे ते त्यांचं फार मोठं असतं, त्यांच्यापुरतेच ते असतं। म्हणजे सगळं अनुभव त्यांच्या जे आहेत ते त्यांच्या भोवतीच फिरवतात। म्हणजे ते म्हणजेच एक विश्व असतं। त्यांना कोणाची भीती नसते, त्याच्याबरोबर कोण आलं घरामध्ये तर कुठंतरी कसं बोलायचं वगैरे असं काहीही नसतं आणि अशा वेळेला ते मूल त्याच्याच विश्वामध्ये रमत असतं। अशी एक चांगली आणि फार चांगली अशी वाटणार, कारण आपण म्हटलेलं आहे की हा अतिमहत्वाचा काळ आहे आणि सगळ्यांना हवासा वाटणारा काळ आहे आणि म्हणून मागच्या वेळेला पण आपण म्हटलेलं आहे की लहानपण देगाले। अशी अतिशय या ठिकाणी जे अनुभव विश्व म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारणं, प्रत्येक ठिकाणी कुतूहलानं बघणं, जिज्ञासा जागृत होणं, त्याचबरोबर काही प्रश्न निर्माण झाला तर त्या ठिकाणी त्या गोष्टीकडे बघणं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात की ते त्यांचं अनुभव विश्व या ठिकाणी वाढलेलं तुम्हाला दिसून येतं। आता या ठिकाणी अजून एक गोष्ट त्यांच्यामध्ये तुम्हाला अगदी प्रकर्षानं जाणवते ते म्हणजे त्यांचा आत्मविश्वास। कारण मुळात त्यांच्याकडे भीती नावाचा प्रकारच नसतो, ते घाबरतच नाही आणि अशा वेळेला भीतीही आपण घालत असतो मुलांना। भीती ही संकल्पना किंवा भीती ही काही गोष्ट असेल तर ती सगळी मोठ्याने आपल्याला घातलेली आहे। कारण का तर लहान मूल दूध पित नाहीत, अशा वेळेला कुठेतरी त्याला घाबरवायचं आणि त्याला दूध प्यायला लावायचं। त्यांची ती गोष्ट सांगण्याची किंवा एखादी भीती दाखवण्याची पद्धत त्यांच्यासाठी चांगली की मुलांना त्या काही पोषण आहार त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे म्हणून असेल आणि म्हणून या ठिकाणी त्याचा आत्मविश्वास चांगल्या पद्धतीने वाढलेला दिसून येतो। शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून त्यांना स्थैर्य लागतं, स्थिरता असते। आता ज्यावेळेला पालकांकडून म्हणजे कुटुंबाकडून हे बाजूला येतात म्हणजे शाळेत येतात, मग शाळेत आल्यानंतर तिथला वेगळा परिसर असतो, त्याच्या बाजूला बसलेला त्याचा एखादा शाळेतलाच मित्र म्हणूया, पण तो मित्र अजून झालेला नसतो पण बाजूला बसलेला असतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा शाळेतला पहिला दिवस तुम्हाला आठवला तर निश्चितपणाने तुम्ही आठवून बघू शकता आणि मग या ठिकाणी तो काय करतो बसतो आणि हळूहळू एकमेकांशी बोलणं किंवा एकमेकांबरोबर हसणं या सगळ्या हळूहळू क्रिया होतात। पण या ठिकाणी थोडा कालावधी त्यांना रमण्यासाठी जावा लागतो आणि मग ती जी सवंगडी असतात ते त्यांना मिळतात आणि मग हळूहळू घर विसरतो आणि मग तो शाळेमध्ये रमतो। आता घरामध्ये कौतुक होतंय पण शाळेत होईलच असं नाही, पण काही वेळेला काही शिक्षक जे आहेत अतिशय माया करतात, अतिशय कौतुकानं मुलांना बोलतात आणि अशा वेळेला त्यांना एक वाटतं की चला हे आपण दुसऱ्या घरामध्ये म्हणजे घरच आहे आपलं असंही त्यांना वाटतं आणि म्हणून या ठिकाणी ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण
बाल्यावस्थेची या ठिकाणी बघितलेली आहे. आता कुमारावस्था बरोबर ह्याच्या थोडीशी वेगळी असलेली, इथे पूर्ण बाल्यावस्था आहे म्हणजे पूर्ण लहानपण आहे त्याच्यामध्ये. पण इथं आपण जर बघितलं तर कुमार अवस्थेमध्ये सुद्धा 2 अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक पूर्व कुमारावस्था 12 ते 15 वयोगट आणि उत्तर कुमारावस्था जी आहे ते 15 ते 18 म्हणून ओळखली जाते. या दोन्ही अवस्था जो आहे ते त्यांचा स्वतंत्र न विचार करता आपण एकत्रितच विचार करणार आहे. फक्त आपल्या माहितीसाठी आपण ह्या 2 अवस्था सांगितलेल्या आहेत. आता आपण असंही म्हणू शकतो बघा की शंकर वैद्य यांची एक काव्यरचना आहे की दिवस तुझे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. खरोखर ही जे एक आहे की हवेत सगळी हवेत असतात बघा त्या कामामध्ये, म्हणजे ते विश्व त्यांचं वेगळंच असतं. मग या ठिकाणी या कुमार अवस्थेला आपण पौगंड अवस्था पण म्हणत असतो, कौमारी अवस्था म्हणत असतो आणि या कुमार अवस्थेमध्ये याला भिन्न भिन्न नावाने सुद्धा आपण ओळखतो. आणि जीवनामध्ये हा जो एक प्रचंड बदल घडवून आणणारी अवस्था असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ही संकल्पना सांगत असताना अजून एक आपल्याला इथे सांगता येईल की जे बदल होत आहेत ते बदल कोणते होतात, तर शारीरिक होतात, मानसिक होतात, भावनिक होतात. ह्या सगळ्याच बाबी एकदम बदल झाल्यामुळं कुठे ना कुठे तो अस्थिरतेकडे होतो. म्हणून अस्थिरतेचा काळ असं या अवस्थेला म्हटलेलं दिसून येतो. आणि म्हणून स्टॅनले हॉल यांनी एक व्याख्या या ठिकाणी केलेली आहे की कुमार अवस्था ही जी आहे ती मुलं आणि मुली यांच्या जीवनातला अतिशय महत्वाचा काळ आहे आणि त्यामध्ये मुलगा आणि मुलगी यांचा नवीन जन्म होतो. त्या अवस्थेला आपण कुमार अवस्था असे म्हणतो. आता या अवस्थेमध्ये काय होतात की नवीन नवीन प्रवृत्ती, नवीन नवीन दृष्टिकोन हे या ठिकाणी निर्माण व्हायला लागतात. या अवस्थेमध्ये प्रजनन क्षमता वाढीला लागते. अनेक ठिकाणचे जे बदल आहेत म्हणजे वर्तनामध्ये बदल होतो, त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, चालण्यामध्ये कुठंतरी कोणाला तरी आयडियल ते त्या ठिकाणी मानतात आणि त्या पद्धतीचंच अनुकरण करत असतात. कुमार अवस्थेला आपण काय म्हणतो असतो की सुरुवातीला हे जे बदल आहेत हे बदल घडत असताना कुठे ना कुठेतरी एखाद्या गोष्टी जरी तुम्ही त्या ठिकाणी त्यांना बोललात तरी त्यांच्या त्या मनाला लागतात. म्हणजे हे सुद्धा आहे, हे वर्तन बदल या कुमार अवस्थेमध्ये आपल्याला असलेलं दिसून येतं. निश्चितपणाने या दोन्ही संकल्पना तुमच्या लक्षात आलेल्या असतील. आणि या कुमार अवस्थेमध्ये आपण जर बघितलं आणि बाल्यावस्थेच्या जर संकल्पनेमध्ये बघितला दोन्हीमध्ये तुम्हाला फरक दिसतो. कारण बाल्यावस्थेमध्ये खेळणं, बागडणं, आपल्या मित्रांमध्ये, कुटुंबामध्ये मागे तो हट्ट वगैरे पूर्ण करणं, पण त्याच्या उलट स्थिती इथं असते. कुठेतरी संकोचतात ते. कारण का आता मी तुम्हाला सांगितलं की त्या पद्धतीने त्यांचे शारीरिक, मानसिक, भावनिक हे सगळे बदल एकाच वेळेला होतात आणि म्हणून इथं वागणं त्यांचं वेगळं आहे, इथं बागडणं वेगळं आहे. आणि म्हणून ह्या 2 संकल्पना आपण बघत असताना दोन्हींमध्येही थोडासा आपल्याला फरक आपल्याला दिसून येतो. तर आता आपण जे बघितलं तर कुमार अवस्था आणि बाल्य अवस्था ही संकल्पना आपण या ठिकाणी बघितलेली आहे. आता आपण बी हा भाग बघतोय किंवा बी हे सबमिट बघतोय, याच्यामधला उपघटक बघतोय शारीरिक विकास. मग बाल्यावस्थेतला शारीरिक विकास, त्याची वैशिष्ट्ये, कुमार अवस्थेतील शारीरिक विकास आणि त्याची वैशिष्ट्ये हा आपण भागाच्या मध्ये अभ्यासणार आहोत. आता बाल्यावस्थेची शारीरिक वैशिष्ट्ये बघत असताना त्याच्यामध्ये बघा ह्या बाल्यावस्थेमध्ये त्या मुलाचे दुधाचे दात पडतात आणि कायमस्वरूपी दात त्याला येतात. त्याचबरोबर त्याचं शरीर जे आहे, धड जे आहे ते लांबट, कृश, छाती रुंद, सपाट, वजन 3 ते 5 पौंडांनी वाढतं आणि उंची 2 इंचांनी वाढते. इथं विकासाची गती मात्र या बाल्यावस्थेतली अतिशय कमी असलेली आपल्याला दिसून येते. कमी म्हणजे संथ गतीने होते त्या ठिकाणी. त्याचबरोबर हा बाल्यावस्थेतला जो बालक आहे तो काय करतो की स्वतंत्रपणे काहीतरी कृती करत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे खेळणं घेणं, ते खेळणं मोडणं किंवा उलगडून बघणं, परत ते आहे तसं जोडायचा प्रयत्न करणं, म्हणजे स्वतःच्या विश्वामध्ये तो या ठिकाणी रमतो आणि स्वतःच्या कृती म्हणजे अतिशय कृतीशील बालक किंवा ती अवस्था या ठिकाणी असते आणि म्हणून आत्मविश्वास या ठिकाणी निर्माण होतो. दुसरं आहे की त्याचा स्नायूचा जो विकास आहे तो परिपूर्ण या ठिकाणी होत असतो आणि कुठे ना कुठेतरी त्या स्नायूवरती त्याला ताबा मिळवता येतो. म्हणजे एखादी वस्तू त्याला उचलता येत नव्हती पण तो आता उचलू शकतोय. म्हणजेच काय झालं, त्या स्नायूंचा विकास ती वस्तू उचलण्या इतपत झालेला आहे. जसं अगदी लहान बालक असेल तर त्याच्या हातामध्ये आपण जर एखादा पेन दिला
लिहायला किंवा पेन्सिल दिली तर त्याला लिहिता येत नाही. पण हळूहळू जर तुम्ही बघितलं तर ह्या बाल्यावस्थेतल्या मुलांना तुम्ही जर पेन पेन्सिल खडू दिला तर ते त्या ठिकाणी त्या पेन्सिल खडू वगैरे घेऊन कुठेतरी रेषा मारणं वगैरे किंवा काहीही करणं त्याच्यामध्ये तर ते करतात, म्हणजे स्नायूंना ताबा येतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी छोटी मुलं जी आहेत ती सायकल चालवण्याचा प्रयत्न सतत करतात. एखादी नवीन गोष्ट त्यांच्यासमोर आली की तीच गोष्ट म्हणजे स्वप्नात सुद्धा त्यांच्या तीच येते. उठलं की पहिल्यांदा जर जात असेल तर त्यांच्या वस्तू जवळ जातात, त्या सगळ्या व्यवस्थित आहेत की नाही बघतात. किंवा एखादी गोष्ट शिकायची असेल तर त्याच गोष्टीच्या पाठीमागे ते राहतात. आणि म्हणून या ठिकाणी सायकल चालवणं असेल, पोहणं असेल, झाडावर चढणं असेल, पळणं असेल, विविध खेळ घेऊन खेळणं असेल, मग त्या ठिकाणी बाहेरचे खेळ असतील किंवा घरातले खेळ असतील, पण सतत त्या ठिकाणी तो काय करत असतो, कृतीशील राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. तो एक भाग आहे. त्याच्यामुळे त्याच्या शरीराला काय होतो, चांगल्या पद्धतीनं एक व्यायाम या ठिकाणी मिळतो. ते थकत नाही बघा, म्हणजे प्रचंड सारखं काही ना काहीतरी करत असतं ते. म्हणजे सगळे जरी घरातले झोपले तरी ते कुठेतरी काहीतरी करत असतं, ते थकत नाही, लक्षात घ्या. पण जेव्हा त्यांना ते झोप येते त्याला मात्र जिथं असेल त्या जागेवर ते झोपतं, कारण ते थकलेलं असतं त्यावेळेला. त्याच्या लक्षात येत नाही की आपल्याला आता ही थकवा आलेला आहे, पण ते त्या ठिकाणी शारीरिक दृष्टिकोनातून थकलेलं असतं. दुसरं आहे की स्नायूंवरती ताबा येतो. त्याच्या हाताचे जे स्नायू असतात, पायाचे स्नायू असतात, त्याच्यावरती ताबा येतो. आणि मग ते काय करतं, एखादं वाद्य वाजवणं असेल, एखादी गोष्ट त्याच्यामधून शिकणं असेल, म्हणजे मुलींच्या बाबतीत असेल, मुलांच्या बाबतीत असेल, खेळ खेळणं असतील, भरपूर त्याच्यामध्ये त्यांच्या स्नायूला जी वाढ झालेली आहे हाताची वगैरे, तर त्याच्यासाठी त्याला चांगला एक ताबा त्याच्यामध्ये येतो. पुढचा विकास आहे मेंदूचा विकास. हा बराचसा झालेला असतो. आता कसं आपण म्हणू शकतो की कल्पना करणं, ते काहीही कल्पना करतात. सूर्य येतो मग कुठे जातो, सकाळ होते मग संध्याकाळ होते, काय नेमकं आहे, चंद्र इतक्या जवळ आहे, सूर्याकडे आपण बघू शकत नाही, काय आहे. आणि मग विविध कल्पना विश्वामध्ये ते रमतात, स्वप्नामध्ये रमतात. मग काहीतरी तर्क करतात, ते त्यांच्या मनाला येईल तो तर्क, आणि मग त्याच्यावरून अनुमान काढायचं. काहीही त्यांना जे वाटेल ते त्या पद्धतीने ते काय करत असतात, या ठिकाणी या गोष्टी करत असतात. कारण मेंदूचा विकास या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये झालेला असतो, म्हणूनच ती शक्यतो थकत नाहीयेत, लक्षात. कारण त्यांना दुसऱ्या डोक्यात काही नसतंच, त्यांचं विश्व, त्यांचं सगळं काही समोर असेल ते त्याच्यापुरतच ते आनंदी असतात. आणि म्हणून या ठिकाणी मेंदूचा विकास सुद्धा या ठिकाणी त्याचा या बाल्यावस्थेतला चांगल्या पद्धतीने होतो. दुसरं आहे की शरीरामधलं जे रक्ताभिसरणाचं प्रमाण आहे तेही समतोल असतं, चांगलं राहतं त्याचं. आणि म्हणून तो आनंदी, समाधानी, चेहरा त्याचा अगदी व्यवस्थित टवटवीत हे असतात. कारण का, झोप पूर्ण घेतं ते, शरीराचा विकास जो आहे त्याचा, आणि शरीरामध्ये झोपल्यानंतर त्याचं जे आहे वाढणं ही क्रिया होते. आणि म्हणून या ठिकाणी रक्ताभिसरण सुद्धा चांगलं होतं. श्वसनाची क्रिया त्याची चांगली होते, श्वसन क्रिया ही चांगली होते. पचनाची क्रिया सुद्धा चांगली होती, कारण ते खेळतच तेवढं. 2 मिनिटात जातं, खातं, पटपट पटपट खाणार, काही तर दिलं आईनं की पटकन जातं, खेळून येतं, परत आई खायला दे, परत जातं, परत येतं. म्हणजे दिवसभर त्याचं काही ना काहीतरी सुरू असतं. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट त्याला खायला देता, तीच गोष्ट पुन्हा दिली की ते नाराज होते, त्याला ती नको असते. एखादं खेळणं पुन्हा तुम्ही त्याला दिलं की ते त्याला नको असतं, त्याला नवीन पाहिजे असतं आणि ते हट्ट करतं बघा. म्हणजे हट्टी प्रवृत्ती त्याची तिथं येते की मला हे खेळणं नको, आता मला बाज झालं, हे आता नको आहे मला ह्याच्यामध्ये. म्हणजे परत नवीन, आणि त्याला आवडतं की ह्या सगळा संचय करायला वगैरे. आणि मग मित्र किंवा मैत्रिणी घरी आले की ते दाखवतो सगळ्यांना की हे मला एवढं काय काय घेतलेलं आहे. ती मुलं जाऊन परत घरामध्ये सांगितलं की त्यांच्या घरामध्ये परत तेच होतं. म्हणजे इथं बघा कसं असतं की एक मित्राचं नातं, आणि मग ह्या सगळ्यांमधून ही जी एक काय म्हणूया की ही जी अवस्था आहे ही अतिशय लाघवी अवस्था आहे, अतिशय आवडणारी अवस्था आहे. मन मोकळं असतं त्याच्यामध्ये, निस्वार्थीपणानं ती प्रत्येकाजवळ बोलत असतात, प्रत्येकाबरोबर हसतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं, याच्यामध्ये आता अनुषंगाने आलेलं आहे, आपण दवाखान्यात गेल्यानंतर सगळ्यांचे चेहरे कसे असतात बघा, कोणीही हसत नाही त्या ठिकाणी, कारण हसण्याचं ठिकाणच नाही. आणि मग अशा वेळेला एक प्रसंग असा घडतो की एक स्त्री येते तिथं, तिच्या कडेवर एक मूल असतं म्हणजे असं, आणि ते बसलेलं असतं, म्हणजे तिच्या मांडीवरती बसतं भरपूर, आणि ही सगळी शांत, डॉक्टर यायचे असतात, आणि सगळेजण असे अगदी प्रश्न चिन्ह घेऊन बसलेलं असतं. मग ते हळूहळू ते एखाद्या बाजूचा मुलगा त्या बाळाकडे बघतो, आणि मग ते हसतो, मग ते पण हसतं, मग कुठेतरी हातवारे करतो, मग ते आणखी जर हसतं, मग बाकीचे सगळे बघतात, आणि एक माहोल वेगळा पडतं. म्हणजे ज्या घरामध्ये ही बालक आहे त्या ठिकाणचं घर हे नंदनवन असतं, लक्षात घ्या. बघा तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये इव्हन ती जर नसतील, चिवचिवाट नसेल तरी सुद्धा आपल्याला करमत नाही, आणि असला की डोकेदुखी असते आईच्या पाठीमागं.
ह्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांच्या घरामध्ये निश्चितपणाने होतात आणि म्हणून पचनाची संस्था म्हणजे आईशी नातं असतं. कारण प्रत्येक ठिकाणी आई हे कर, आई ते कर, आई ते कर हे जे असतं सारखं त्याच्यामध्ये, कारण इतर शरीरामध्ये त्याच्या ही रक्ताभिसरणाची प्रक्रिया ही चांगली असते आणि कार्यक्षमपणा त्याच्याकडे जास्त असतो. पुढचा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कारण कसं आहे की सकस अन्न खाल्लं की काय होतं, फळं खाल्ली असतील, सगळंच असेल. ती म्हणते की असंच नाही की फक्त फळं, दूध असेल, जे जे काही असेल ते सगळं मिटक्या मारत खातं ते. आणि अशा वेळेला त्याची रोगप्रतिकारक शक्ती जर वाढवायची असेल तर तीच अवस्था आपल्याला आहे की या अवस्थेमध्ये त्याला खायला द्या, भरपूर खायला द्या, की बरोबर त्या ठिकाणी तो काय होतो, सगळ्या गोष्टी म्हणजे ऊन येऊ दे, पाऊस येऊ दे, थंडी येऊ दे, वारे काही येऊ दे, त्याला काही होत नाही, कारण ते व्यवस्थित घडलेलं असते या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती. दुसरं की गुंतागुंतीच्या क्रिया करतात बघा. तुम्ही एक खेळ खेळला असेल बघा की माती दिली त्यांना की मातीपासून काय करतात, विविध गोष्टी बनवतात. परत तुम्ही जर दोरा घेतला असेल बघा, सगळ्यांनी ते खेळ खेळलेले आहेत. आपण काय करतो बघा, ह्या बोटातून घालतो, या बोटातून घालतो आणि दाखवतो कसं आणि एकदम सोडतो बघा तो. तर काही खेळ असेल, पूर्वी भिंगरी मिळायची, तर ती भिंगरी सुद्धा एकदम अशी ओढली म्हणजे ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल ते आनंद शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक गोष्टीमधून ते करत असतं. आणि म्हणून गुंतागुंतीच्या क्रिया काहीतरी करून ठेवतात, काहीतरी करायला गेले की काहीतरी करणं, म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे व्याप वाढवून ठेवतात. घरामध्ये, शाळेमध्ये, बऱ्याचशा ठिकाणी ते गुंतागुंतीच्या क्रिया करतात. एका वस्तूपासून अनेक वस्तू बनवायचे, त्याच्याच पाठीमागे किल्ला करणं हा सुद्धा एक मुद्दा आपल्याला इथे घेता येईल. आणि हे सगळं आहे, कलाकृती ज्या आहे त्या सगळ्या होतात. या ठिकाणी आपण हा मुद्दा बघितला, तो झाला आपल्याला शारीरिक दृष्टिकोनातून बाल्यावस्थेचा. आता आपण बघत आहोत कुमार अवस्थेची वैशिष्ट्ये. कुमार अवस्थेची व्याख्या मराठी मी जसं म्हटलं तसं की किशोर अवस्था आणि प्रौढावस्थेच्या दरम्यानची जी अवस्था आहे त्याला आपण कुमार अवस्था असं म्हणतो. आता ही कुमार अवस्था म्हणजे काय, तर मानवी जीवनामध्ये एक वेगळी वाट निर्माण करून पुढल्या आयुष्याकडे जाणारी किंवा एखाद्या चांगल्या वळणावर घेऊन जाणारी अवस्था आहे. आणि म्हणून याही अवस्थेला आपल्याला जपलं पाहिजे. जसं बाल्यावस्थेमध्ये जपलं पाहिजे तसं कुमार अवस्थेमध्ये सुद्धा जपलं पाहिजे. कारण का, तर त्याची वैशिष्ट्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. व्यक्तिमत्वाचा विकास या अवस्थेमध्ये मगाशी जसं म्हटलं की हे जे विद्यार्थी आहेत किंवा ही जी मुलं आहेत कुमार अवस्थेतली, तर ही कुमार अवस्थेतली मुलं असतात, त्यांच्यामध्ये हे शारीरिक बदल सगळे होतात बघा. शरीराची वाढ होते, त्याचबरोबर या ठिकाणी शरीर वाढत असताना या ठिकाणी सगळे बदल होतात, हात पाय वगैरे हे सगळे. त्याच्यानंतर हे जे बदल झाल्यानंतर लैंगिक बदल असतील, अंतःस्राव ग्रंथीतले बदल असतील, उंची वाढते आणि असे बारीक दिसतात बघा सगळे. शरीरयष्टीमध्ये थोडासा बदल दिसतो, वजन, उंची या सगळ्यांमध्ये या ठिकाणी तुम्हाला काय होतं, हा फार मोठा बदल शारीरिक दृष्टिकोनातून मुलांच्या मध्ये, मुलींच्या मध्ये होतो. आणि दुसरी गोष्ट आहे की ही जी कार्यक्षम पद्धतीने म्हणजे अतिशय झटकन या ठिकाणी हे बदल तुम्हाला होतात. आणि हे बदल होत असताना भावनिकतेच्या दृष्टिकोनातून होतो, मानसिकतेच्या होतो. आणि म्हणून या ठिकाणी हे बदल बघितल्यानंतर आता आपण बघतो की मेंदूचा आकार आहे हा प्रौढांपेक्षा 15% या ठिकाणी यामध्ये असतो, कुणाचा बाल्यावस्थेचा. पण इकडे आपल्याला हा परिपक्व झालेला दिसून येतो. दुसरं आहे की या ठिकाणी जेव्हा ही गोष्ट आपण बघत असतो त्यावेळेला व्यक्तिमत्व नावारूपाला येतं. आणि व्यक्तिमत्व नावारूपाला येत असताना त्या ठिकाणी प्रथम त्यांना सिद्ध करावं लागतं की व्यक्तित्व, मग बोलणं असेल, चालणं असेल, वागणं असेल, या सगळ्या बाबी ज्या आहेत, स्थिरता असेल आणि शांत राहणं असेल, कारण वादळी अशांततेचा काळ असं म्हटलेलं आहे, त्यामुळे शांत राहणं हेही आहे. आणि म्हणून कुठेतरी त्यांचं व्यक्तिमत्व आकाराला येतं. कुठेतरी संभाषण करणं, प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेणं उत्साहानं, किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये एखादी गोष्ट त्या ठिकाणी सादरीकरण करणं, भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ही त्याची वैशिष्ट्य आपल्याला घेता येते. दुसरं आहे की पूर्वजन्माची अवस्था. कुमार अवस्था ही बाल्यावस्था आणि किशोर अवस्था यांच्यामधली अवस्था आहे. आणि या अवस्थेमध्ये मुलामुलींचा नवीन जन्म होतो. आणि म्हणून या अवस्थेला नवीन दृष्टिकोन निर्माण करणारी अवस्था किंवा प्रजनन क्षमता अवस्था असंही म्हणतात. आणि म्हणून पुनर्जन्माची अवस्था असंही या ठिकाणी म्हणलेलं आहे की पुन्हा जन्म होतो त्यांचा अशा पद्धतीने. तिसरं आहे की या ठिकाणी धाडसी वृत्तीमध्ये वाढ होते, धडाडीची सगळी कामं ती करतात. म्हणजे घाबरणं हा प्रकार त्यांच्याकडे काही नसतो. गाडी चालवणं म्हणजे इतकी फास्ट चालवतात की तुम्ही त्या ठिकाणी अर्ध्या तासानं पोहोचणार असाल तर ते तुम्हाला नेऊन 10 मिनिटांमध्ये तिथे उभा करतात. आणि त्याला कुठेतरी आनंद प्राप्त होतो की मी काहीतरी केलं. म्हणजे या ठिकाणी धाडसीपणा त्याच्यामध्ये होतो. इव्हन अगदी पोहायला जरी गेली तरी उंचावरून ते पटकन खाली उडी मारतात, घाबरणं नाही. म्हणजे हे कुमार अवस्थेचं चांगलं वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे की कुतूहल निर्माण करण्याची
अवस्था असंही या ठिकाणी म्हणले एक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये कुतूहल असतं की हे जे चेंजेस आहेत हे नेमकं काय आहे, त्यामुळे ते अस्थिर असतं. पण त्यावेळेला जर आपण योग्य प्रकारचं शिक्षण त्याला जर दिलं, आता लैंगिक शिक्षण आपल्याकडे आलेलं आहे, तर हे जर त्याला समजावून सांगितलं की हे नैसर्गिक आहे, हे नैसर्गिक बदल होणार आहे, त्यामुळे संकोचून जाऊ नका वगैरे, तर त्यांच्याशी थोडंसं तुम्ही सुसंवाद साधला तर निश्चितपणाने ह्या गोष्टी कमी होतात आणि कुठे ना कुठेतरी कुतूहल म्हणजे हे जे सगळे बदल होतात त्यामुळे कुतूहल जागृत होतं. त्यामुळे ही सुद्धा एक त्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरा एक नकारात्मकता अवस्था त्याच्यामध्ये येते आणि ही जी नकारात्मक अवस्था आहे ही तर शारीरिक, मानसिक, भावनिक ही स्थित्यंतरे इतके जलद होतात, त्याच्यामुळे काय होतं की मनामध्ये एक खळबळ माजते आणि मग तो स्वतःशीच आणि परिसराशी काय करतो की सुसंवाद साधण्यासाठी थोडासा मागे सरकतो आणि म्हणून या ठिकाणी नकारात्मक अवस्था त्याच्याकडे येते. मी पुढे जाऊन बोलू कसं, काय करू, मी कसा आहे, काय आहे, अनेक प्रश्न त्याच्या समोर असतात. कारण हे सगळे चेंजेस त्याच्या समोर असतात. तो संकोचलेला असतो, कुठेतरी त्या ठिकाणी त्याला वाटतं की ते काहीतरी वेगळं असं माझ्या मध्येच होतंय आणि हे सांगितलं पाहिजे की फक्त तुझ्यामधलाच हा बदल नाही तर निसर्गाने या वयोगटातल्या सगळ्या मुलांमध्ये हा बदल घातलेला आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे की या ठिकाणी ताणतणावाची अवस्था असंही या ठिकाणी एक वैशिष्ट्य त्याचं आहे की कुमार अवस्थेला वादळी अशांततेचा काळ म्हणूनही या ठिकाणी ओळखलं जातं. मुलं असतील, मुली असतील, ही मूर्त स्वरूपाच्या प्रश्नांबरोबर अमूर्त स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी सोडवण्याकडे त्यांचा कल जास्त असतो आणि मानसिक जी स्थिती आहे तिथं अस्थिरता प्रचंड असते आणि म्हणून त्यांना स्थिरतेकडे आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. किशोरावस्था आणि प्रौढावस्थेला जोडणारा हा दुवा आहे आणि म्हणून किशोरावस्थेची जी वाटचाल आहे जशी संत गतीनं सुव्यवस्थित झालेली आहे तशी जी तो कुमारावस्थेत झाली तर कुमारावस्थेमध्ये झालेली तुमची वाढ, विकास वगैरे जर असेल, तो बदल असेल, वर्तन असेल, त्याच्यातला बदल असेल तर निश्चितपणानं प्रौढावस्थेकडे सुद्धा तुम्ही त्याच गतीने जाता. त्यामुळे तुम्हाला शारीरिक इजा, मानसिक इजा, भावनिक इजा पोहोचत नाही आणि म्हणून सुद्धा या ठिकाणी याला जोडणारा दुवा असं म्हटलेलं आहे. आणखीन एक चांगलं वैशिष्ट्य आहे त्यांचं सौंदर्य दृष्टीची आवड. प्रत्येक ठिकाणी इतकं त्यांना त्याच्यामध्ये ते रमतात. गाणी ऐकणं, गाणी स्वतः म्हणणं, त्याच्याबरोबर एखाद्या अभिनेत्याला, अभिनेत्रीला कुठेतरी आपलं स्वतःचा आयडियल मानणं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठेतरी सौंदर्य दृष्टी त्यांना या ठिकाणी मिळालेली असते आणि ती अवस्था याच्यामध्ये असते. आणि दुसरं आहे की संरक्षण नको, कोणाचंच नको असं, त्यांना बंधन नको असतं. म्हणजे घरातलं आई वडिलांनंतर नको, शाळेतलंही नको, कोणाचंच नको. स्वैर कुठेतरी त्याला हालचाल करावी वाटते, स्वैर कुठेतरी मत मांडावं वाटतं, स्वैर सगळं मला कुणीही या ठिकाणी थांबवू नका. पण असं नाही, त्यांना या ठिकाणी जर संरक्षण नको असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी हीच अवस्था आहे की त्याला जपलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी योग्य तो जो शिक्षण आहे ते या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा वैशिष्ट्याचा आहे निर्णय घेण्याच्या क्षमतेचा विकास. त्यांना कुठेतरी वाटतं की मला निर्णय घेऊ द्या, मला सगळ्या गोष्टी समजतायत, मी आता लहान नाही, धड त्यांना काहीच कळत नाही की ते मोठे आहेत का लहान आहेत, हा पहिला मुद्दा असतो त्यांच्यासमोर. पण त्यांना असं वाटतं की प्रत्येक घरातल्या सदस्याने मला विचारावं, मलाही या ठिकाणी कुठेतरी इन्व्हॉल्व करून घ्यावं आणि म्हणून निर्णय क्षमता सुद्धा त्यांच्याकडे त्याही क्षमतेचा विकास या अवस्थेमध्ये होतो. आणि म्हणून आता आपण बघितलेले आहे की कुमार अवस्थेमधले जी वैशिष्ट्ये आहेत ती बघितली. आता आपण बघतो आहे बाल्यावस्थेतली वैशिष्ट्ये. चिडखोर वृत्तीमध्ये वाढ होते. बाल्यावस्थेमध्ये बघा एखादी गोष्ट तुम्ही नाही दिली त्याला की ते चिडतं, मग कुठेतरी वस्तू फेकून देणं किंवा हातामध्ये काय असेल ते टाकणं. मग त्याला त्याचं काही नाहीये की काचेची वस्तू आहे का, महागाईची वस्तू आहे का किंवा आणखीन काही आहे, त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. त्याला एखादी गोष्ट त्याची नाही मिळाली की ते जास्त चिडतं आणि त्याच्या चिडखोर वृत्तीमध्ये वाढ होते आणि मग ते ऐकत नाही. आणि म्हणून याही ठिकाणी प्रत्येक गोष्ट त्यानं मागितली की नका देऊ, त्याला समजावून सांगा, म्हणजे निश्चितपणानं या ठिकाणी त्याच्या या ज्या चिडखोर वृत्ती आहेत त्या कमी होती. गट करून राहतात. कारण कसं आहे की घरातून ते मूल शाळेमध्ये येतं, सवंगड्यांमध्ये मिसळतं, मग ते कुठंतरी मित्रांमध्ये खेळतं, मित्रांमध्ये जास्त राहतं आणि मग या ठिकाणी त्याचे जे गट आहे हे गट करून त्याला राहायला आवडतं. त्याचबरोबर त्याची एक भाषा तयार करतो बघा, सांकेतिक भाषा ज्याला आपण म्हणतो. च ची भाषा, प ची भाषा, तुम्ही बोलला असेल, आम्ही बोलत होतो. सांकेतिक भाषा किंवा एक बोट दाखवायचं, मग दुसरं, मग तिसरं, हे सगळं त्यांनी ठरवून ठेवलं हे म्हणजे काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. निरीक्षण शक्तीमध्ये वाढ होते, बारकावा त्यांच्याकडे येतो आणि ही निरीक्षण शक्ती जी आहे. तिसरा मुद्दा आहे
निरीक्षण शक्तीमध्ये वाढ होते. ते काय करत असतं की प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करतं. आई जेवण कशी बनवते, बाबा कसे बोलतात, आजी आजोबा कसे या ठिकाणी बोलतायत, किंवा आणखीन कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने, म्हणजे कपड्यांच्या घड्या घालणं असेल, घरात प्रत्येक गोष्ट असेल, त्याची खेळणी कुठं ठेवलेली आहे, कशी ठेवलेली आहे, म्हणजे सुव्यवस्थितपणा, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ते काय करतं, बारकाईनं निरीक्षण करतं. कारण निरीक्षण शक्तीमध्ये त्याच्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होते. हे एक बाल्यावस्थेचं वैशिष्ट्य आहे. पुढचं आहे ज्ञानेंद्रियाच्या शक्तीच्या विकासाला वाढ होते. जी ज्ञानेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली असते. आणि या ठिकाणी ती सुद्धा शक्ती या बाल्यावस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा विकास होतो. आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य त्याचं आहे. पुढचा मुद्दा आहे स्मरणशक्ती त्याची कार्यक्षम असते. हे एक वैशिष्ट्य बाल्यावस्थेचं आहे. स्मरणामध्ये भरपूर गोष्टी ठेवतात. भरपूर म्हणजे कोणत्या, की त्यांच्या फायद्याच्या ज्या आहेत त्या फक्त ठेवतात. उदाहरणार्थ या ठिकाणी त्यांच्या बाबांनी सांगितलं की उद्या तुला येताना मी खाऊ घेऊन येणार आहे, तर ते आल्या आल्या पहिल्यांदा हाताकडे बघतो, त्यांच्या हातात काही आहे का, आणलंय की नाही, लगेच कुतूहलानं बघतो. पहिल्यांदा विचारतो, बाबा मला तुम्ही खायला आणणार, ते आणलं का. आणि बाबा जर म्हटले की विसरलं, मग काय विचारायला नको, घर डोक्यावर घेतात ते. म्हणजे स्मरणशक्ती अतिशय त्यांची काय होते, कार्यक्षम असते. हे एक वैशिष्ट्य आहे. पुढे आहे की नकारात्मकतेमध्ये वाढ होते. नकार, सगळ्याला नाही म्हणायचं. उठ म्हटलं नाही, आंघोळ कर म्हटलं नाही, शाळेला जा नाही, आणि सगळ्यात आवडीचा वार कोणता असेल तर तो रविवार. अभ्यास नको, ज्या गोष्टी त्याला नको. म्हणजे नकारात्मकता जेवढी आहे तेवढी त्याच्याकडे सगळी वैशिष्ट्य तुम्हाला बाल्यावस्थेमध्ये दिसतात. पुढे आहे की या ठिकाणी लैंगिक भेदभावाची जाणीव हळूहळू निर्माण होते. म्हणजे मुलगा आणि मुलगी यातला जो फरक राहतो, लैंगिक भेद, हाही याची जाणीव त्याला येते. हे एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर भाषिक विकास प्रचंड असतो. दिवसभर बडबडत असतात. म्हणजे आई म्हणते, आई आता तरी शांत बैस, थोडा शांत बैस, नाही, त्याच्या पलीकडे जाऊन तो बोलतो. मग याच्याशी बोलणं झालं की मग त्याच्याशी झालं की त्याच्याशी, त्याला अखंड त्याचं तोंड चालू असतं. घरातले सगळे म्हणतात, अरे तुझं तोंड दुखतं की नाही, आता शांत बोल जरा. सगळे घरातले शांत असतात, पण नाही, ह्याचं मात्र अखंड चालू असतं. कारण का, ते वैशिष्ट्य आहे. भाषेचा विकास प्रचंड असतो. मूर्त विचार प्रक्रिया विकसित होतात. हे शेवटचं वैशिष्ट्य या बाल्यावस्थेचं आहे की मूर्त विचार प्रक्रिया. अमूर्त ज्या गोष्टी आहेत त्याच्या म्हणजे कल्पना, तर्क वगैरे आपण म्हटलं, पण ह्या मूर्त गोष्टींच्या विचारांच्या प्रक्रिया ह्या जास्तीत जास्त या बाल्यावस्थेच्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर आता आपण बघितलं की हा जो दुसरा मुद्दा होता कुठला, की बाल्यावस्था आणि कुमारावस्थेची संकल्पना, यामध्ये काय फरक आहे, यामध्ये काय फरक आहे बघितला. बी मध्ये बघितलं की शारीरिक विकास कसा होतो दोन्हींचा, बाल्यावस्थेमधला शारीरिक विकास आणि कुमारावस्थेचा शारीरिक विकास, आणि दोन्हींमधली ह्या जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे अभ्यासलेली आहे. आपण आज कोर्स नंबर 1 त्यामधील घटक 3 जो आहे तो या ठिकाणी बघत आहोत. त्यातला आपला ए झालेला आहे, बाल्यावस्था आणि पौगंडावस्था यांच्या संकल्पना, त्यांची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहे. शारीरिक विकास कसा होतो हे आपण ए आणि बी मध्ये अभ्यासलेला आहे. आता आपण बघत आहोत सी, बौद्धिक संकल्पना. ह्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी या ठिकाणी बालकाच्या संदर्भामध्ये मांडलेल्या आहेत. त्यामध्ये आपण बघत आहोत पियाजे यांची बोधात्मक विकासाची अवस्था. आता या ठिकाणी पियाजे यांनी सांगत असताना असं सांगितलं की या विकासाची जी अवस्था आहे, या अवस्थेची सुरुवात ही गर्भावस्थेपासूनच होत असते. कारण या गर्भावस्थेमध्येही याला वेगवेगळे अनुभव या ठिकाणी येत असतात. कारण या ज्या क्रिया आहेत या घेत असताना त्याला काही संवेदना या ठिकाणी होत असतात. त्याच्यानंतर जन्मानंतर त्याचं वय वाढत असताना हे जे अनुभवाचं क्षेत्र आहे हे हळूहळू वाढत जातं किंवा समृद्ध होत असतं. आणि यामधूनच त्याचा विकास जो होत असतो तो अधिक झपाट्याने आपल्याला झालेला दिसून येतो. आणि म्हणूनच या बोधात्मक विकासाच्या अवस्थांचा अभ्यास अनेक मानसशास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्यापैकी पियाजे हे एक त्यापैकी मानसशास्त्रज्ञ आहेत. हे स्विस मानसशास्त्रज्ञ आहेत, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. या ठिकाणी जीन पियाजे यांनी सांगत असताना हा बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडत असताना त्यांनी सांगितलं की अलौकिक बुद्धिमत्ता असणारे विचाराच्या प्रक्रियेच्या फलितेपेक्षा विचार प्रक्रियेच्या अभ्यासाला त्यांनी जास्त
महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येते. विचार प्रक्रियेचा अभ्यास करत असताना बोधात्मक विकासाचा सुद्धा अभ्यास केला जातो. 1920 मध्ये डॉक्टर बिने आणि डॉक्टर सायमन यांच्याबरोबर कार्य करत असताना अनेक कसोट्यांचं प्रमाणीकरण सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यावेळेला त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवाच्या नुसार किंवा अनुभव जे आलेले आहेत त्या अनुभवाच्या बरोबरीने त्यांनी काय केलेलं आहे की ही जी उपपत्ती मांडलेली आहे बोधात्मक विकास उपपत्ती, ही बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडत असताना निश्चितपणाने आपल्या लक्षात येते की बौद्धिक दृष्टिकोनातून त्यांनी जास्त भर या ठिकाणी दिलेला आहे. आता त्यांनी त्यांचं मत होतं की बोधन किंवा बुद्धिमत्ता ही जैविक यंत्रणा आहे. आता ही जैविक यंत्रणा आहे म्हटल्यानंतर बालकाच्या पचन संस्था, श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण याप्रमाणेच संघटन आणि प्रतियोजन याही दोन पैलू या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत. आणि याबरोबरच याही दोघांचा विकास म्हणजे संघटन आणि प्रतियोजन यांचाही विकास किंवा यांचंही कार्य या ठिकाणी सुरू असतं असं या ठिकाणी पियाजे यांनी मांडलेलं आहे. आता विविध गोष्टींचं एकत्रीकरण करून व्यक्तीला जेव्हा तिचा बोध होतो हे संघटन कार्य झालं तर बोधन झाल्यानंतर ती व्यक्ती सभोवतालच्या परिस्थितीचा स्वीकार करते, यावेळी त्याचं प्रतियोजन होतं असं या ठिकाणी पियाजे यांनी मांडलेलं आहे. त्यांनी प्रतियोजनावरती जास्त भर दिला. प्रतियोजनाची जी प्रक्रिया आहे ही सुद्धा दोन क्रियांवरती अवलंबून आहे, म्हणजे पूरक क्रिया ज्या आहेत त्यांच्यावरती अवलंबून असते. त्यातली पहिली आहे सात्मीकरण आणि दुसरी आहे समावेशन. सात्मीकरण म्हणजे काय तर सजीवांच्या वर्तमान पुनर्रचनेमध्ये नवीन आणि बाह्य घटकांचा समावेश होणे किंवा समावेश होणे म्हणजे सात्मीकरण. उदाहरणार्थ नवीन किंवा बाह्य घटक जसा आहे तसा न स्वीकारता त्यामध्ये बदल करणे. आणि समावेशन म्हणजे काय तर सात्मीकरणाच्या विरुद्धची क्रिया. यामध्ये बालक नवीन घटकांशी जोडून घेताना वर्तमानाच्या रचनेत काहीतरी बदल करते. उदाहरणार्थ आपल्याला इथे घेता येईल की बसमध्ये दोन माणसे एका सीटवर बसलेली आहेत आणि अशा वेळेला तिसऱ्या व्यक्तीला थोडीशी जागा करून देईल म्हणजे काय तर कुठे ना कुठेतरी आपण समायोजन या ठिकाणी करत असतो. म्हणजे जीवनभर ही क्रिया सतत सुरू असते. आणि मग या ठिकाणी अनेक गोष्टी इथं घडत असतात. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या विकासासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून पहिली आहे म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी त्यांनी सांगितले. पहिली आहे की व्यक्ती आपलं पूर्वज्ञान तपासून नवीन माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करू शकते. आणि दुसरं आहे व्यक्तीमध्ये जो बदल होतो त्यामुळं जुनी माहिती त्याला वेगळा अर्थ या ठिकाणी लावला जातो किंवा नवीन अर्थ त्या ठिकाणी त्याला लावला जातो. त्यांच्या मते सात्मीकरण समावेशनामध्ये समतोल घटक अतिशय महत्वाचा मानलेला आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की कोणताही सजीव प्राणी स्व आणि परिस्थिती यांच्यामध्ये प्रतियोजन करत असताना समायोजन करतो. आणि समायोजन म्हणजे समतोल साधण्याचा सतत प्रयत्न करत असतो. कारण समतोल केल्याशिवाय समायोजन अशक्य असते. आणि म्हणून सभोवतालच्या प्रवृत्ती जन्मजात असतात परंतु समतोल साधण्याचं कार्य ही बुद्धी करत असते. आणि म्हणून त्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांशी संबंधित असलेल्या आपल्याला दिसून येतात. आता तुमच्या लक्षात आलं की त्यांनी ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या संकल्पना कशा पद्धतीनं मांडलेल्या आहेत आणि बुद्धीच्या दृष्टिकोनातून त्यांनी कशा पद्धतीनं विचार केलेला आहे. आणि त्याच पद्धतीवर अवलंबून त्यांनी या बोधात्मक विकासाच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या 4 अवस्था कोणत्या आहेत त्या आपण इथं बघूया. पहिली आहे वेदकारक अवस्था जी जन्मापासून 2 वर्षांपर्यंत आहे. दुसरी आहे क्रियापूर्व अवस्था वय वर्ष 2 ते 7 वर्ष. तिसरी आहे मूर्त क्रियात्मक अवस्था वय वर्ष 7 ते 11 वर्ष. आणि चौथी आहे वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था वय वर्ष 11 ते 15 वर्ष.
या ठिकाणी या सगळ्यांचा विचार करत असताना किंवा या ठिकाणी तो बालक किंवा ती व्यक्ती या ठिकाणी ज्या अवस्थेचा विचार करते त्या अवस्थेचा विचार करत असताना पहिली अवस्था आपण बघूया, वेदकारक अवस्था. आता आपण बघितलं की जन्मापासून 2 वर्षापर्यंतची अवस्था आहे. म्हणजे बालक या ठिकाणी स्वार्थी असतं, आत्मकेंद्रीय असतं आणि जेव्हा ते स्वार्थी म्हटलेलं आहे म्हणजे काय तर बौद्धिक विकास त्याचा तेवढा झालेला नसतो. पण या ठिकाणी जसजसा त्याला अनुभव येईल तसतशा त्याच्या बुद्धीच्या विकासाच्या पातळ्या वाढत जातात आणि मग तो काय करतो की इतरांशी संबंध जोडू लागतो आणि मग तसतसा तो काय होतो की आत्मकेंद्री स्वार्थी त्याचा जो स्वार्थीपणा आहे तो कमी कमी होत राहतो. आता सात्मीकरण समावेशन प्रक्रियेच्या सहाय्याने अनुवांशिक गुणधर्माचा वापर केला जातो. बालकाचा विकास हा जैविक परिपक्वता आणि परिस्थितीशी होणाऱ्या आंतरक्रियांच्या समन्वयाने होतो असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणजे शरीराचा जास्त उपयोग करते आणि भाषेला थोडासा कमी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतं. आणि मग या ठिकाणी तो काय करतो बघा, 3 गोष्टी त्याच्यामध्ये साध्य करतो. एक, ज्ञानेंद्रियांकडून मिळालेल्या माहितीचं संयोजन करण्याची क्षमता साध्य होते. उदाहरणार्थ बालक आवाज ज्या बाजूने येतो तिकडेच पाहते म्हणजे मान वळवणे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी डोळे वळवणे बघणे आणि स्थिर राहतं त्या ठिकाणी नेमकं काय चाललंय. त्यामुळं या ठिकाणी ज्ञानेंद्रियांकडून मिळालेल्या माहितीचं संयोजन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये विकसित होते. दुसरं आहे की बालक सभोवतालच्या परिस्थितीकडे कायमस्वरूपी पाहू लागते. त्याला आता ती सवय लागलेली असते. वस्तू दूर नेली तर ते काय करतं, विसरतं. परत त्याचा काय करतं, नंतर ते शोध घेतं त्याचा किंवा त्याकडे बघत राहतं. ते जसं जसं तुम्ही जवळ जवळ आणा त्याची नजर बघा, दृष्टी बघा, त्याचे डोळे बघा आणि परत लांब लांब नेलं की तिथपर्यंत बघता आणि परत फार लांब गेली की ते सोडून देतं त्याला. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या येतात. आणि तिसरं आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की बालक ध्येय निर्दिष्ट वर्तन करू लागते. उदाहरणार्थ खेळत असेल तर ते काय करतं, मध्येच थांबतं, मध्येच दुसरी काहीतरी क्रिया करत असतं. म्हणजे या ठिकाणी वेदकारक अवस्थेमध्ये त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. त्याच्या पद्धतीने त्याचा बोधात्मक विकास चालू असतो. त्याला कुणी या ठिकाणी सांगणार नाही की तू ह्याच गोष्टी केल्या पाहिजेत, कारण ते स्व परिवर्तन असेल, स्वनियंत्रण असेल, स्व काय असेल बदल असेल तो त्याचा तो करतो. तुम्ही या ठिकाणी कोणतीही गोष्ट त्याला सांगितली तरी ते घेत नाही, स्वीकारत नाही, कारण ती अवस्था वेदकारक अवस्था मानलेली आहे. पुढची अवस्था आहे क्रियापूर्व अवस्था, वय वर्ष 2 ते 7. हळूहळू बालकाच्या संकल्पना निर्मितीमध्ये वाढ होते किंवा त्याची सुरुवात होते, वाढ होते, त्याचा विकास होतो. आणि मग बालक या अवस्थेमध्ये काय करतं, हळूहळू तुलना करायला लागतं. मग चिन्ह असतील किंवा काही सांकेतिक भाषा आपण बोलतो बघा मुलांशी, त्या आधारे असेल आणि मग ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व क्षमतेमध्ये त्याची वाढ आणि विकास या ठिकाणी होतो. एक मानसिक चित्र तयार करून भाषेचा उपयोग करून त्या दृष्टिकोनातून त्याला काय केलं जातं, 5 वर्तन प्रकार या ठिकाणी त्याच्यासमोर दिसतात. त्याला आपण क्रियापूर्व अवस्था म्हणतो. पहिली आहे स्थगित अनुकरण, दुसरं आहे सूचक खेळ, तिसरं आहे चित्र रेखाटणे, चौथा आहे मानसिक चित्र आणि 5वा आहे शाब्दिक मांडणी. असे 5 वर्तन प्रकार या क्रियापूर्व अवस्थेमध्ये आपल्याला आढळून येतात. आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक सांगता येईल की ज्याचे अनुकरण करायचे आहे ती गोष्ट, ती व्यक्ती नसली तरी ती क्रिया करत राहते. दुसरं आहे की ज्या सूचनांना सामाजिक अर्थ आहे त्यांचा ते वापर करतो. उदाहरणार्थ भातुकलीचा खेळ, आईची भूमिका, बाबांची भूमिका वगैरे वगैरे बाबी ज्या त्याच्यामधल्या ज्या आहेत त्या ते करत राहतात. तिसरं आहे यामध्ये बालक काय करतं की मनामध्ये ज्या काही कल्पना आहेत, मनामधलं त्याचं जे विश्व आहे ते या ठिकाणी रेखाटतं, मांडतं. मग चित्राद्वारे असेल
भिंतीवरती चित्र तयार करतो, त्याच्या हातात काहीही जर सापडलं तरी जिथं त्याला जागा मिळेल तिथं ते रेखाटण्याचं काम करतो. आणि मग तुम्ही म्हणता बघा की घराला रंग दिलेला असतो आणि त्याच्यावरती वेगवेगळे चित्रांचे आकार किंवा रेषा उमटवलेल्या असतात किंवा आणखीन काहीतरी मांडलेलं असतं आणि मग भिंती तुमच्या कशा दिसतात बघा. जी छोटी मुलं असतात ती सतत काही ना काहीतरी करत राहतात. हा एक भाग तुमच्या डोळ्यासमोर येईल किंवा घरातलं उत्तम उदाहरण तुमच्या समोर येईल. दुसरं आहे की आंतरिक अनुकरण ते करत राहतात. आणि पाचवं आहे घटना घडत नाही त्यावेळी शाब्दिक मांडणी करतं. उदाहरणार्थ दरवाजाकडे बोट दाखवून आई बाबा आले. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की घटना घडत नाही पण शाब्दिक मांडणी ते करायला या स्तरावरती शिकतं. आणि म्हणून सुद्धा यातला बोधात्मक अवस्थेचा जो जर बघितला टप्पा तर या प्रकारच्या क्रिया त्या ठिकाणी दिसून येतात. आणि पुढचं आणि आपल्याला सांगेल की मूर्त क्रियात्मक अवस्था वय वर्ष 7 ते 11. बालक काय करतं या ठिकाणी अवधान केंद्रीकरण करायला शिकतं. मग मूर्त वस्तू असतील, समोरील व्यक्ती असतील, समोरील परिस्थिती असेल, काही घटना असतील यामध्ये ते काय करतं तार्किक विचार करायला सुरुवात करतं. हळूहळू त्याच्या वैचारिक क्षमतेमध्ये सुद्धा वाढ झालेली असते कारण क्रियात्मक अवस्था आहे आणि म्हणून काही ना काहीतरी ती क्रिया या ठिकाणी करत असतात. उदाहरणार्थ यामध्ये आपल्याला करता येईल पशु पक्षी, फुले, पाणी, प्राणी, फळं, वनस्पती इत्यादींचं ते हळूहळू वर्गीकरण करायला शिकतं. आता फुल म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात. हे त्या ठिकाणी ते काय करतं अनुभवानं शिकतं कारण त्याचं काय झालेलं असतं की अवधान केंद्रीकरण करायला शिकतं. आणि म्हणून हळूहळू या सगळ्या क्रिया ज्या आहेत मूर्त स्वरूपातल्या ते या ठिकाणी करतं आणि तिथं त्याचा बोधात्मक विकास त्या परिस्थितीनुसार असेल, घटनेनुसार असेल, समोरील वस्तूनुसार असेल त्या ठिकाणी ते करत राहतं. ही तिसरी अवस्था आहे. आणि चौथी आहे वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था. आता वस्तुनिष्ठ म्हटलं की त्याला शास्त्रीय आधार असतो बघा. आणि म्हणून बौद्धिक विकासाची अवस्था इथं म्हटलेला आहे. आणि म्हणून बौद्धिक विचार करत असताना कुठं ना कुठं तर ते काय करतं बघा समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी ती गोष्ट आणि ही गोष्ट नेमकी काय आहे ते समजून घेतं आणि म्हणून याला बौद्धिक विचाराची अवस्था असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे. याच्यामध्ये मूर्त अनुभव असतील, अमूर्त अनुभव असतील, तर्क असेल, अनुमान असेल, काही निष्कर्ष असतील, त्या पद्धतीने ते विचार करायला सुरू करतात. आता विचार असेल त्याचं सामान्यीकरण करणं असेल, प्रमेय मांडणं असेल, प्रतिकात्मक गोष्टीचा वास्तव विचार करत असतात. काही वेळेला काही त्याच्यासमोर प्रश्न निर्माण होतात, काही समस्या निर्माण होतात आणि अशा वेळेला त्याच्या समोर जाण्याची ताकद त्याच्याकडे येते आणि मग हळूहळू ते काय करतं सृजनशील विचार करतो. नवनिर्मायकता, क्रिएटिव्हिटी त्याच्याकडे येते आणि ती क्षमता अधिक विकसित होते या स्तरावरती कारण ते विचार करायला सुरू करतं. मग नेमकं काय आहे हे शोधतं त्याच्यामध्ये कारण त्याची बौद्धिक विकासाची अवस्था या ठिकाणी परिपूर्ण होण्याच्या मार्गावरती झालेली असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 वैशिष्ट्ये इथे सांगता येईल की व्यक्ती पूर्णतः काल्पनिक किंवा अमूर्त गोष्टीबाबत विचार करते. उदाहरणार्थ जलपरी, परी तुम्ही पण छोट्या छोट्या मुलांची पुस्तकं वाचलेली असतील. आणि मग या ठिकाणी वेगवेगळे शब्द आहेत. द्वेष म्हणजे काय, मत्सर म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, माया म्हणजे काय, ममता म्हणजे काय, बरेचसे अशी गोष्ट असतील किंवा काल्पनिक अमूर्त गोष्टी ज्या आहेत त्यांचा सुद्धा ते काय करतं या स्तरावरती विचार करतं. गोष्टीची पुस्तकं वाचणं, चांदोबा, इसापनीती भरपूर काही असतील की त्याला ज्या आवडणारे असतील ते त्याच्यामध्ये ते करतो आणि तो या ठिकाणी त्या पद्धतीचा विचार करतो. परस्परावलंबनाचा उपयोग तो करतो. म्हणजे या ठिकाणी काही गोष्टींना ते नकार पण द्यायला सुरुवात करतो. त्याला एखादी गोष्ट नको असेल तर ते नाही म्हणून स्पष्ट भाषेमध्ये सांगतो. आणि काही वेळेला जर त्याला करायचं असेल तर ते तुम्हाला विचारात पण येते ते करून घेतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ह्या दोन्हीमध्ये असतात की ज्या त्याला आवश्यक आहे. आता इथं जे आहे की त्यांनी अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी घेत असताना, शिक्षणामध्ये या सगळ्या बोधात्मक विकासाच्या अवस्थांचा अभ्यास करत असताना आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी दिसून येतात. त्याला आपण शैक्षणिक महत्वामध्ये घेतलेलं आहे. त्या आहेत की विद्यार्थ्यांमध्ये समायोजन क्षमता विकसित करणे. म्हणजे का तर समोरची परिस्थिती आणि तुम्ही याच्यामध्ये जेव्हा तुम्ही समतोल साधणार असाल
त्यावेळेला तुम्ही समाधानी असता, आनंदी असता, उत्साही असता. जर तुम्ही समतोल नाही साधला तर तुम्हाला मिळणारा जो अनुभव असेल, मिळणारा जो एखादा घटक असेल त्याच्यापासून तुम्ही बाजूला जाता. आणि म्हणून त्या वयोगटामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, या ठिकाणी समन्वय साधन असेल किंवा समायोजन करणं असेल हे शिकवलं पाहिजे. जसं आपण बघितलं की किशोरावस्था जी आहे, किशोरावस्था, शैशवावस्था, याच्यामध्ये मूल कुटुंबापासून बाजूला शाळेमध्ये आलेलं असतं आणि अशा वेळेला घरातलं वातावरण वेगळं असतं आणि शाळेतलं वातावरण वेगळं असतं. तिथं त्याला ते समायोजन घडवून आणावं लागतं. हे पहिलं आहे. दुसरं आहे की बुद्धीचं मापन होतं त्यावेळेला इयत्ता कोणती आहे, प्रवेशासाठी घ्यावी हे त्याला समजतं. मग या सगळ्या गोष्टीचं काय होतं की इयत्ता समजते त्याला, इयत्ता कोणती आहे, कशा पद्धतीने कुठं प्रवेश घ्यायचा आहे वगैरे, काय पाहिजे त्याला हे. दुसरं आहे की चांगल्या अध्यापनासाठी आशय, अध्यापन पद्धती, शैक्षणिक साहित्य असेल, वेगवेगळ्या परिस्थिती असतील, त्या ठिकाणी सुद्धा त्या सगळ्यांमध्ये सांगड घालतं ते आणि तिथंही एक चांगल्या प्रकारे समतोल तो राखत असतो. तिसरं आहे की बौद्धिकतेनुसार अभ्यासक्रम ठरवला पाहिजे. म्हणजे काय बघा की बाल्यावस्थेमध्ये आता इथं त्याला जर तुम्ही शिकवत असाल तर कोणत्या पद्धतीने शिकवणार आहात, इथं शिकवत असाल तर कोणत्या पद्धतीने शिकवणार आहात, इथं कोणती पद्धत वापरणार आहे आणि इथं म्हणजे कुठे कुठे त्याच्या बोटांच्या स्नायूंना असेल जर परिपक्वता आली असेल, त्याच्याकडे त्याचा विकास परिपूर्ण झाला असेल तर मग तुम्ही पेन, पेन्सिल वगैरेचा वापर त्याला रेखाटण्यासाठी देऊ शकता. त्याच्या हातामध्ये जोर आला असेल, शक्ती आली असेल, ताकद आली असेल तर निश्चितपणाने ते काय करतं, पहिल्यांदा फक्त रेषा मारायचा प्रयत्न करतो. त्याला अजून अक्षर समजत नाही, शब्द समजत नाही आणि म्हणून अशा वेळेला काय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी त्याच दृष्टिकोनातून, त्यांच्या बौद्धिकतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही या स्तरावरच्या मुलांचा अभ्यासक्रम ठरवला पाहिजे. दुसरं आहे की वयाप्रमाणे त्या ठिकाणी अध्यापनाच्या पद्धती तुम्ही वापरल्या पाहिजे. क्रीडा पद्धती ज्याला आपण म्हणतो त्याचा जास्त वापर या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. भाषिक विकासासाठी जास्त प्रयत्न व्हावेत. आता भाषिक विकास जर त्याचा साधायचा असेल आपल्याला तर घरातल्याशी सतत संवाद साधले पाहिजे. म्हणजे घरच्यांनी त्याच्याशी सारखं बोललं पाहिजे, त्याची पुनरावृत्ती केली पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा या ठिकाणी बडबड गीतं असतात बघा, ती बडबड गीतं या ठिकाणी म्हटली पाहिजे, श्लोक म्हटले पाहिजे, संस्कृत मधले शब्द त्याला सांगता आले पाहिजे किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी असतील की त्याच्या क्षमतेनुसार तो ते घेणार आहे, पेलणार आहे त्याला आणि मग त्याचा त्या ठिकाणी विकास होणार. काय होतं की भाषिक विकास झाला की त्याला पुढच्या या स्तरावरती अडचण येत नाही. पुढे आहे की अनुकूल वातावरण निर्मिती करावे. बालकाला सुखद अनुभव तुम्ही या टप्प्यावरती दिले पाहिजेत, या टप्प्यावरती दिले पाहिजेत, या टप्प्यावरती दिले पाहिजेत, या टप्प्यावरती दिले तर तो स्टेबल होतो. जर पोषक वातावरण जर तुम्ही त्याला दिलं नसेल, सुखद एखादा अनुभव त्याला जर आला नसेल तर त्याला वाटतं की जीवन वेगळं काहीतरी गुंतागुंतीचं आहे, क्लिष्ट आहे, वाईट आहे, असं नाही. आणि म्हणून या ठिकाणी छोट्या मुलांची शाळा कशी असते बघा, शिशुविहारमध्ये तुम्ही निश्चितपणाने जर गेला असेल तिथे शाळा वेळा काही नसते, मोकळं सगळं ठेवलं असेल, सगळी खेळणी असतात, मांड्यांच्या पाट्या असतात किंवा मला वाटतं त्या ठिकाणी वेगवेगळी खेळणी असतात, काही जोडणारी खेळणी असतात भरपूर. ते तिथे गेले की ते सोडून देतं, परत इकडे काहीतरी नवीन काहीतरी हे सगळं. तर ही जी मांडणी आहे ती इथे या ठिकाणी त्या पद्धतीचा वापर या ठिकाणी केला पाहिजे. आता इथे ज्यावेळेला आपण अनुकूल परिस्थितीचा वापर केला त्यावेळेला निश्चितपणाने काय होतं, ते मूळ आपोआप स्वमध्ये कुठं ना कुठतरी बदल करायला शिकतं आणि त्याचा त्या ठिकाणी विकास होतो. दुसरं आहे की कुठल्याही बाबतीमध्ये या बालकाला सक्ती करायची नाही. सक्ती केलं की काम बिघडलं. कारण मुलांना बघा, तुम्ही इथंच बस, तू तिथंच बस, नाही चालत त्याला, ते काय करतात, ऐकत नाही आणि मग या ठिकाणी सक्ती करायची नाही. अध्यापनावेळी सुद्धा विशिष्ट क्रम राखावा. कुठेतरी इकडचं घेतले, परत तिकडचं घेतले, परत ते माझ्या लक्षात नाही तर ते पण काय होतं, मुलं थोडीशी गोंधळून जातात आणि म्हणून सुद्धा या ठिकाणी क्रम ठेवला पाहिजे. चुकांची कारणं शोधली पाहिजे. सतत चुका करत असेल बघा, कोणाला ख लिहायला येत नाही, कोणाला र चा उच्चार जमत नाही, कोणाला ळ चा उच्चार या ठिकाणी लवकर येत नाही, तेव्हा काही शब्द 4 असतात, 5 असतात, 6 असतात, जमत नाही त्यांना. म्हणजे सुट्ट काय करतात, 3 भाग करतात, मग 2 शब्द घेतात, काहीतरी करून जोडतात आणि मग म्हणतात. मग इथं सुद्धा तुमच्या लक्षात येईल बघा की इथं कुठेतरी चुकांचे, तो चुकतोय का. म्हणजे आता मराठी भाषा बघा, काही वेळेला तुम्ही या ठिकाणी जर इथं तर मी जोडलेले शब्द तुमच्या लक्षात येतील, हे पटकन त्या मुलांना येत नाही. आता जहाज म्हणतो आपण, मग त्या ठिकाणी झ हा शब्द सुद्धा येऊ शकतो किंवा बऱ्याचशा ठिकाणी एकसारखे जर शब्द असतील, न मध्ये फार मोठा घोळ होतो बघा, मोठा न का छोटा न, कोणता घ्यायचा म्हणून ते बघतो आपल्याकडे. मग ह्याला काय म्हणायचं मी असं, ह्याला काय म्हणायचं तर उच्चारण जे आहे ते असेल तर त्याही बाबतीमध्ये आपण चुकांची कारणं शोधली पाहिजे. म्हणजे पुन्हा जर घडत असतील तर
विचार प्रक्रियेमध्ये भिन्नता असते. फक्त ही गोष्ट ज्ञानावर अवलंबून नसते हे मात्र शिक्षकांनी या ठिकाणी निश्चितपणाने लक्षात घ्यावं. कारण विचार प्रक्रिया व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत मानसशास्त्रामध्ये, त्यामुळे एक बालक हे दुसऱ्या बालकापेक्षा निश्चितपणानं वेगळं असतं आणि म्हणून या ठिकाणी भिन्नता असते. पुढचा मुद्दा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याची ज्ञानात्मक पातळी लक्षात घेऊन आपण अध्यापन केलं पाहिजे. आता जसं मी म्हटलं की एक बालक हा दुसऱ्या बालकापेक्षा वेगळा आहे. काही वेळेला त्याला चित्र दाखवलं तर पटकन कळेल, काही वेळेला इथे लिहिलं असेल तर त्याला पटकन कळेल, काही वेळेला तुम्ही बोलत असता त्याला कळेल. म्हणजे तुमचे जे उच्चारणाचे शब्द आहेत ते सुद्धा तिथं गतीनं आले पाहिजेत, व्यवस्थित आले पाहिजेत. फार थांबायचं पण नाही आणि फार मोठी गती पण घ्यायची नाही. तर जे समोर बालक बसलेला आहे कोणत्या स्तरामधला आहे आणि म्हणून प्राथमिक स्तरावरच्या शिक्षकाचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी त्या मुलांना सतत हसतमुख ठेवायचं आहे आणि ही फार मोठी अवघड गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून इथं ज्ञानात्मक पातळी जी आहे ती त्याच्या पद्धतीने ते वाढवते. त्याला आता काय वाटलं बाबा चित्र रंगवायचं, ते जाऊन पटकन चित्र रंगवते. त्याला काय वाटलं की मला या ठिकाणी बोर्डवर लिहायचं तर ते पटकन बोर्डवर काहीही लिहितं. खडू आडवा धरेल, उभा धरेल, कसा धरेल, असा पूर्ण मोठी ज्ञानात्मक पातळी लक्षात घेऊन तुम्ही या ठिकाणी त्याला शिकवायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा त्याच्यामध्ये येतो आंतरिक्रियांसाठी उत्तेजन दिलं पाहिजे. म्हणजे ह्या ज्या अवस्था आहेत या अवस्थांमध्ये तुम्ही सतत त्याला ज्या काही गोष्टी तू करत आहे, ज्या ज्या व्यक्तींशी त्याचा या ठिकाणी अंतरसंबंध येणार आहे, त्या वेळेला त्या अंतर्क्रिया ज्या होणार आहेत, मग घरात आई असेल आणि घरातले बाकीचे सदस्य असतील, शाळा असेल, शाळेमधले विद्यार्थी असतील, त्याचे जे मित्र असतील किंवा शिक्षक असतील, त्या वेळेला त्याच्याबरोबर सतत त्या अंतर्क्रिया जर झाल्या तर त्या अंतर्क्रिया करत असताना सतत त्याला जर तुम्ही प्रेरणा दिली तर निश्चितपणानं त्याच्यावर बोधात्मक विकासाचा स्तर आहे तो अति उंचावर जातो. हे या ठिकाणी पियाजे यांनी आपल्या बौद्धिक संज्ञात्मक विकासाच्या उपपत्तीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण कोर्स नंबर घटक नंबर 3 कोर्स नंबर 1 घटक नंबर 3 मधला सी हा भाग बघतोय, बौद्धिक आणि संज्ञात्मक थेरी किंवा सिद्धांत. आता असं आपण बघितलं की पियाजे यांनी जो मांडलेला आहे बोधात्मक विकासाचा सिद्धांत हा आता आपण बघितला. त्याच्यानंतर आता आपण बघत आहोत दुसरे मानसशास्त्रज्ञ जे आहेत की व्यागोस्की त्यांनी समाज सांस्कृतिक सिद्धांत मांडला. तो मांडत असताना त्यांनी बाल विकासाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. ह्या मांडत असताना त्यांनी काही गृहीतकं पकडलेली आहेत किंवा गृहीतकं सांगितलेली आहेत आणि बाल विकास सिद्धांत सांगत असताना त्यांनी 3 संकल्पना मांडलेल्या आहेत. त्या 3 संकल्पना कोणत्या आहेत तर विकासाची सामाजिक परिस्थिती नेमकी काय असते आणि त्यावेळेला बालक आणि बालकाचा विकास, मध्यवर्ती मानसिक कृती, त्यावेळेला ही संकल्पना मांडत असताना बालक आणि त्याचा विकास, आणि तिसरी संकल्पना आहे विकासाच्या रेषा, त्यावेळेला ही बालक आणि बालकाचा विकास आणि त्याच्यातून त्याचा होणारा बौद्धिक विकास कशा पद्धतीने आहे या घटकाची माहिती आता आपण पाहणार आहोत. तर व्यागोस्की यांनी समाज सांस्कृतिक सिद्धांत मांडलेला आहे आणि बाल विकासाची संकल्पना या ठिकाणी मांडत असताना त्यांनी सांगितलं की बालक ज्या वेळेला या ठिकाणी एखादी कृती करत असतो, एखादी गोष्ट ते करत असतो किंवा अजून त्याच्या हातातून काही ना काहीतरी घडत असतं, त्यावेळेला बालक आणि त्याचा विकास याच्यामध्ये संस्कृती आणि सामाजिक अंतरक्रियांचा समावेश असतो आणि तो समावेश त्याच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतो. या ठिकाणी भाषा आणि विचार प्रक्रिया यांच्यामध्ये जो विकास होणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं प्रमुख स्थान त्याच्या विकासामध्ये त्याचं असलेलं दिसून येतं. बालकाचं वय जसजसं वाढत जातं तसतशा त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्याही वाढत जातात. व्यागोस्कीच्या मते बालकाच्या विकासात ठराविक आणि स्थिर अशी एक विकासाची साखळी असते. आता ही साखळी म्हणजे काय तर शैशवावस्था, किशोरावस्था, शाळा पूर्व वय, शालेय वय आणि परिपक्वता वय या नावाने ती साखळी ओळखली जाते. आता हा जो वयोगट त्यांनी सांगितलेला आहे की अभ्यास करत असताना वय वर्ष 1, वय वर्ष 3, वय वर्ष 7 आणि वय वर्ष 17 हा थोडा बालकाच्या विकासामध्ये संघर्षमय काळ असं या ठिकाणी व्यागोस्कींनी घेतलेला आहे किंवा सांगितलेला आहे.
आता या संदर्भामध्ये ही संकल्पना मांडत असताना काही गृहीतक मांडलेली आहेत. ही गृहीतक कोणती आहेत तर बालकाचा विकास बघा, प्रौढांशी झालेल्या औपचारिक आणि अनौपचारिक संभाषणामधून त्याचा विकास हा अधिकाधिक होत असतो. मग या ठिकाणी कुटुंब असेल, समाज असेल, शेजारी असतील, मित्र परिवार असेल, शाळा असेल, शिक्षक असतील, या सगळ्या घटकांचा या ठिकाणी काय होतो समावेश होतो. कारण अनौपचारिक आणि औपचारिक मध्ये तुम्ही जर घेतला तर शाळा येते आणि अनौपचारिक घेतला तर तुम्ही कुटुंब आणि समाज आणि आजूबाजूचा परिसर येतो. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की सुरुवातीची काही वर्ष जी आहेत ती बालकाच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. कारण याच वयामध्ये त्याचा भाषिक विकास होतो आणि भाषिक विकासाबरोबर त्याचा बौद्धिक विकास सुद्धा झपाट्याने होत असतो. आता तिसरं गृहीतक त्यांनी सांगितलेलं आहे की गुंतागुंतीच्या मानसिक कृती ते सुरुवातीला करत असतं आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सामाजिक कृतीमधूनच त्याच्या समोर येत असतात. हे तिसरं गृहीतक त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. चौथं गृहीतक आहे प्रगत व्यक्तीच्या सानिध्यात लहान बालक अवघड काम कृतिशीलतेनं करतं. म्हणजे जर त्याच्या जवळ कुणीतरी असेल तर ते विना संकोच अगदी धाडसानं ते काम या ठिकाणी करतं. पाचवा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बालकाच्या वाढीसाठी जी कामं आव्हानात्मक आहेत ती कामेच बालकाचा बोधात्मक विकास घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात, असं एक गृहीतक त्यांनी सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला मी परवा एक उदाहरण दिलेलं आहे की एखादं तुम्हाला खेळणं आणलं असेल, त्या खेळण्यामध्ये अंताना तुम्ही गाडी आणली असेल तर त्या गाडीमध्ये ड्रायव्हरच नसतो, मग ती गाडी पळते कशी? त्याच्यासमोर आव्हान आहे. मग ते काय करतं, पुढच्या क्रिया करतं. त्याची जी बुद्धी असेल ती सगळी पणाला लावतो, सगळीकडून ती गाडी बघतो वगैरे, पण त्याला काही चैन पडत नाही आणि अशा वेळेला ती सगळी गाडी पूर्ण खोलण्याचं काम ते करतो. हे जे आहे हे वेगवेगळी आव्हानं या ठिकाणी येऊन त्याचा बोधात्मक विकास होतो. आणि शेवटचं त्या ठिकाणी सांगितलं की बालकाच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक असणारा बौद्धिक ताण निर्माण करणं हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे आणि तो ताण करण्यासाठीच एक चांगलं माध्यम म्हणजे खेळ. आता खेळामध्ये ते काय करतं बघा, अनेकविध खेळ खेळतं. त्या ठिकाणी तो पळेल, लंगडी असेल, खो खो असेल किंवा अजून त्याच्यामध्ये वेगवेगळे तुम्ही खेळ घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये ते काय करतं, एक ताण निर्माण होतो त्याच्यामध्ये. आणि मग या ठिकाणी त्याची बुद्धी जी आहे त्या बौद्धिक विकासाला काय होते, तारक ठरते आणि तिथेही त्याचा एक विकास या ठिकाणी होतो. म्हणजे या गृहीतकांमध्ये तुम्हाला निश्चितपणाने समजलं असेल की बाल विकासाची संकल्पना मांडत असताना काही गृहीतक जी मांडली त्यांनी ती आपण आता अभ्यासलेली आहे. आणि आता आपण बघत आहोत बाल विकासाचा सिद्धांत. व्यागोस्की यांनी काय केलं की बालकाच्या विकासामध्ये जास्तीत जास्त सामाजिक आंतरक्रियांना महत्व दिलं, समाजाला महत्व दिलं आणि त्या आधारावरतीच हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. कोणत्याही समाजातील बालकाचा जेव्हा विकास होतो त्यावेळेला विकसित होणारे बालक आणि त्यामधली परिस्थिती जी आहे ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती त्याला काय करत असते, त्या बदलामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची ताकद देते. आणि मग ही सगळी साखळी जी आहे ती प्रत्येक बालकाच्या वयाच्या मानाने ती एकसारखीच असते आणि मग ते बदल होत असतात. तरी सुद्धा बालकाला मिळणारे अनुभव ते बालक वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतं. दुसरं आहे त्याचं फलित सुद्धा त्याच पद्धतीचं जरी त्याला मिळालं असलं तरी सुद्धा या सगळ्या बाबींचा एकूण प्रभाव त्याच्या विकासावरती होत असतो. याचा विचार आपण केला पाहिजे असं या ठिकाणी व्यागोस्कींनी सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगता येईल की प्रत्येक कुटुंबातलं बालक शाळेमध्ये येत असताना एकाच वर्गात शिकतं, पण वेगवेगळ्या परिस्थितीमधून, वेगवेगळ्या समाजामधून, वेगवेगळ्या संस्कृतीमधून ते आलेलं असतं. आणि अशा वेळेला जरी ही एक साखळी असेल, म्हणजे शैशवावस्था असेल, कुमारावस्था असेल किंवा बाल्यावस्था असेल, कोणतीही घ्या, तर इथं आपण बालविकास बघतोय. म्हणजे बाल्यावस्थेमधला विद्यार्थी हा काय करतोय,
वेगवेगळे अनुभव घेतोय, वेगवेगळ्या पद्धतीने घेतोय, वेगवेगळ्या कृती करतोय आणि अशा वेळेला ते फलित जे आहे हे जरी वेगळं असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा प्रभाव हा त्या ठिकाणी त्या बालकाच्या विकासावरती प्रामुख्यानं दिसून येतो। आता या ठिकाणी जेव्हा या बालविकासाचे सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत त्यावेळेला काही संकल्पना त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि अनेक संकल्पनांची ओळख त्यांनी आपल्या या सिद्धांतांमधून करून दिलेली आहे। तर आता त्या कोणत्या आहेत तर पहिली इथे दिलेली आहे मी विकासाची सामाजिक परिस्थिती। ह्या तुमच्या शब्दात तुमच्या लक्षात येईल की विकास घडत असताना समाज आणि समाजातली परिस्थिती त्या बालकाच्या विकासामध्ये कशी कारणीभूत ठरते, कशी त्याला पुढे नेण्यासाठी मदत करते, कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तर तिथं तुम्हाला सांगता येईल की प्रत्येक वयोगटाच्या सुरुवातीला बालक आणि त्याच्या सभोवतालची जी परिस्थिती आहे, वातावरण आहे आणि ते वातावरण आणि एकमेव या ठिकाणी वास्तव यामध्ये सहसंबंध जोडला जातो। यालाच आपण विकासाची सामाजिक परिस्थिती असे संबोधतो। आता हीच परिस्थिती बालकाच्या होणाऱ्या गतिमान बदलाचे प्रतिनिधित्व करत असते, कारण बालक हे गतिशील असलं पाहिजे, त्याला स्थिर राहताच येत नाही, इतक्या कृती करत ते की ते थकतच नाही हेही आपल्याला माहिती आहे। आणि अशा वेळेला गतिमान बदलाचं प्रतिनिधित्व करत असताना संपूर्ण बालकाच्या व्यक्तिमत्वाच्या गुणधर्माची दिशा ते ठरवतं। बघा लक्षात येते का? आणि मग या ठिकाणी आपल्याला अजून एक या ठिकाणी मुद्दा सांगता येईल की व्यागॉस्की यांनी सांगितलं की सामाजिक वातावरणामध्ये बालक काय करतो, स्वतःला आणि सभोवतालच्या इतर सगळ्याच गोष्टींना काय करत असतं, कुठं ना कुठंतरी लक्षामध्ये ठेवून स्मरणामध्ये ठेवून कुठंतरी ते संबंध जोडत असतं आणि ते संबंध ज्या पद्धतीनं होत असतात त्या संबंधांची एक गोळाबेरीज असं आपण नाही म्हणू शकत त्याला, पण कुठं ना तरी समाज यांच्या बालकाच्या व्यक्तिमत्वावरती झालेला तो एक प्रभाव असतो। लक्षात येते का? बघा की बालक सामाजिक वातावरणामध्ये वाढत असतो, विकास होत असतो, त्यावेळेला बालक काय करतं, इतर समोरची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कुठेतरी संबंध जोडतो आणि तो त्याच्या व्यक्तिमत्वावर झालेला एक चांगला प्रभाव या ठिकाणी होत असतो। पुढे आहे की बालकाला आपण म्हटलेलं आहे की काही वर्षांमध्ये ते काय करत असतं, परावलंबी असतं, दुसऱ्यांवरती अवलंबून, ते स्वतःच सुद्धा काही करू शकत नाही। म्हणजे उदाहरणार्थ काही परावलंबित्व कुठं असतं त्याचं, तर वस्तू असतील, पदार्थ असतील, व्यक्ती असतील, याचा अर्थ त्याला लावायला कळत नाही, त्यातले भेद कसे ओळखायचे, साम्य कसं ओळखायचं हे त्याला काही माहिती नाहीये। तसंच त्याला स्वतःच्या शरीराबद्दल सुद्धा काही समजत नाही किंवा त्याचा अवबोध त्याला होत नाही आणि म्हणून या स्थितीमध्ये ते काय आहे, अपरिपक्व आहे, कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी असमर्थ आहे असंही या ठिकाणी व्यागॉस्कींनी सांगितलेलं आहे। मग जेव्हा त्याचं वय वाढेल तेव्हा त्याच्या मध्ये मानसिक पक्वता, बौद्धिक पक्वता, सामाजिक पक्वता, शारीरिक पक्वता ही येत असते आणि त्या बाबींचा त्याला अर्थबोध व्हायला सुरुवात होते। इतकेच नाही तर हळूहळू ते स्वतःच्या गरजा स्वतः या ठिकाणी काय करतं, समोरच्या व्यक्तींकडून पूर्ण करून घेत असतं। आता ज्याप्रमाणे बालक सामाजिक वातावरणामध्ये वाढतं त्याचबरोबर त्याच्या विकासामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात। काही वेळेला एकसारखेपणा दिसून येईल, काही वेळेला विरोधाभास तुम्हाला जाणवू शकेल। बालकांच्या गरजांची पूर्तता जसजशी सभोवतालच्या परिस्थितीमधून होत असते तसतशी बालक सुद्धा काय करतं, स्वतःच्या ज्या गरजा आहेत त्याच्यामध्ये ते जागरूक राहतं, अधिक त्या ठिकाणी प्रयत्न करतं आणि मग नवनवीन गरजा त्याच्या वाढू लागतात, त्याच्या भूमिका वेगवेगळ्या होऊ शकतात आणि मग त्या ठिकाणी त्याची जी भूमिका आहे ही भूमिका समाजातील परिस्थितीला बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरते। पुढचा मुद्दा याच्यामध्ये बघता येईल की बालकाची जी गरज आहे ती गरज ओळखण्याची क्षमता आणि त्याच्यातली जी वाढ किंवा विकास झालेला असतो त्या केवळ फक्त त्याच्या गरजा भागवल्या जातात इतक्या पुरती मर्यादित नसते, तर त्या गरजा पूर्ण करून घेत असताना काही वेळेला बऱ्याचशा अडचणी येतात, अडथळे येतात, ते प्रश्न उद्भवतात, ते समस्या निर्माण होतात, त्यावर देखील त्यांनी कशी मात करायची हे इथं अपेक्षित असतं। ते पार करून ते पुढे कसं जात आहे म्हणजे त्याचा या ठिकाणी विकास कसा होतो आहे हे या ठिकाणी बघणं गरजेचं आहे। आता आपण थोडक्यामध्ये त्याची व्याख्या बघूया। विकासाची सामाजिक परिस्थिती म्हणजे
बालकाभोवती असलेले अमर्याद संबंध समजून घेणे तसेच बालकाचे सामाजिक पर्यावरण बालकाच्या विकासावर कशा पद्धतीने परिणाम करते हे समजून घेणारी परिस्थिती म्हणजे सामाजिक परिस्थिती होय. आता समाज हा प्रत्येकालाच काय करत असतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये निश्चित अशा स्वरूपाच्या परंतु विविध प्रकारच्या भूमिका निभावण्यास देत असते किंवा ती संधी देत असते. आणि त्या ठिकाणी जी जी भूमिका आपल्याला करायला मिळालेली आहे त्या भूमिकेचं या ठिकाणी त्या संधीचं सोनं करायचं हे कसं बघायचं, तर त्या ठिकाणी ते बालक जे आहे ह्या भूमिका करत असताना विविध संस्कृतीनुसार त्या भूमिका वेगवेगळ्या दिसतात. प्रत्येक समाजातल्या व्यक्तीच्या भूमिका ह्या वेगवेगळ्या दिसून येतात आणि जरी वेगळ्या असल्या तरी सुद्धा ज्या अपेक्षा असतात त्या बालपणापासून त्या म्हातारपणापर्यंत आपल्या जीवनाच्या प्रत्येक स्तरांवरती प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि त्या भोवतालच्या ज्या परिसरामधल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याही दृष्टिकोनातून जो प्रभाव येतो पडलेला असतो त्या संबंधानुसार त्या निश्चित होत असतात आणि त्यातून त्यांच्या भूमिकेमधून त्यांचा विकास होत असतो. आणि म्हणून विकासाची सामाजिक परिस्थिती सांगत असताना बालकाचा विकास कसा होतो हे या ठिकाणी व्यागोस्की सांगितलेलं आहे. आता दुसरी संकल्पना आपण बघतोय मध्यवर्ती मानसिक कृती. ह्याला सेंट्रल न्यू फॉर्मेशन असं म्हटलेलं आहे. आता न्यू फॉर्मेशन हा शब्दाचा प्रयोग व्यागोस्कीनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या मते न्यू फॉर्मेशन म्हणजे काय, तर मानसिक कार्य सायकोलॉजिकल फंक्शन्स किंवा दुसऱ्या शब्दात त्याला बालक असं म्हणतं की सामाजिक पर्यावरण यांच्यात घडून येणाऱ्या अंतर्क्रियेचा मार्ग. आता इथं ज्या ज्या वेळेला ह्या सगळ्या मानसिक कृती घडत असतात ह्या मानसिक कृती म्हणजे काय, तर मेंटल ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला या दोन्ही गोष्टींचा समावेश इथं आपल्याला पाहायला मिळतो. मध्यवर्ती म्हणजे काय, तर सेंट्रल, त्या ठिकाणी आपण त्याला केंद्रबिंदू मांडलेला आहे. आणि मग ह्या मानसिक कृती कशा होतात आणि त्या आधारावरती बौद्धिक विकासाचा कसा होतो. जसं त्यांनी सांगितलं की दुसऱ्या संकल्पनेमध्ये ही मध्यवर्ती मानसिक कृती करत असताना किंवा घडत असताना बालकाच्या विकासाच्या प्रत्येक वयोगटाच्या स्तरावरती अशा कठीण परिस्थिती म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन्स या ठिकाणी येतात आणि एक मानसिक कृती त्या ठिकाणी घडत असते ज्याला आपण न्यू फॉर्मेशन म्हटलेलं आहे. बालकाच्या मानसिक जीवनाच्या पुनर्रचनेमध्ये त्याला महत्वाची भूमिका त्या बालकाच्या मध्ये किंवा त्या विकासामध्ये बजावत असते. याला व्यागोस्की यांनी सांगितलेलं आहे की सेंट्रल न्यू फॉर्मेशन म्हणजेच मध्यवर्ती मानसिक कृती होय. आता विकासाचा किंवा विकासाच्या प्रत्येक टप्प्यांवरती या मानसिक कृतीमध्ये आपल्याला काय होतो, भेद दिसून येतो, वेगळेपणा दिसून येतो. आणि म्हणून सुरुवातीच्या टप्प्यापेक्षा नंतरच्या टप्प्यामध्ये त्या बालकाचं वर्तन बदललेलं दिसून येतं, कुठंतरी त्याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसून येते. कारण का, तर त्याला काहीतरी यामधून अनुभव मिळतात, काहीतरी ज्ञान मिळतं, काहीतरी शिकायला मिळतं आणि याच्यामधून ते शक्य होतं. आणि मग या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याला काही वेळा समस्या निर्माण होणार आहेत, काही प्रश्न उभे राहणार आहेत, काही अडथळे येणार आहेत, काही अडचणी निर्माण होणार आहेत, पण तो त्याच्यावरती मात करणार आहे. आणि जसजशी बालक आणि समाज यांच्यामध्ये जशी अंतर्क्रिया होणार आहे त्यामध्ये तुम्हाला इथं त्या बालकांमध्ये पुनर्जीवन त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं. व्यागोस्कींच्या मते मानसिक मध्यवर्ती जी कल्पना आहे किंवा जी कृती आहे ती केव्हाही नष्ट होत नाही, कारण बालकाच्या कृतीमध्ये सातत्याने ती राहावी किंवा राहिली पाहिजे, कारण त्यावरतीच त्याचा विकास अवलंबून असतो. आणि त्यासाठी त्याच्या भूमिका तो पार पाडत असताना बालकाच्या या मानसिक कृतींची ओळख जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा जागृत व्यक्तिमत्व म्हणून त्या बालकाची ओळख आपल्याला करता येऊ शकते, कारण ते व्यक्तिमत्व या ठिकाणी परिपूर्णपणे बनत असतात. तिसरी संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे की विकास रेषा, लाईन्स ऑफ डेव्हलपमेंट. आता तिसरी संकल्पना मांडत असताना व्यागोस्कींनी काय सांगितलं की ह्या ज्या विकास अवस्था आहेत ह्या विकास अवस्थेच्या दरम्यान जन्माला येणाऱ्या शिशुपासून परिपक्व बनलेल्या व्यक्तीपर्यंत आपल्याला
विविध वयोगटामध्ये एका विशिष्ट साखळीमधून जावे लागते. आता ही साखळी कोणती आहे? तर जसं भ्रूण अवस्था असेल किंवा अर्भक अवस्था असेल किंवा जन्मापासून महिन्यापर्यंतची वाढ झालेली असेल तिथला विकास असेल आणि तिथून पुढचा जो विकास आहे तो म्हणजे बाल्यावस्था, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, किशोरावस्था, ह्या ज्या सगळ्या आहेत ह्या सगळ्या या ठिकाणी आपण काय करतो पार पाडत असतो आणि त्याची एक विशिष्ट साखळी असते. आणि ह्या साखळीला त्यांनी काय केले की प्रत्येक टप्प्याजवळ एक एक मानसिक कृती या ठिकाणी त्या बालकाकडून विकसित होत असतात. अशाच मानसिक कृतींचा उपयोग या ठिकाणी ते बालक करतात. आता उदाहरणार्थ ते काय कृती करतो बघा. अगदी नव्याने शिकत असताना त्याला जर रांगायला आलं तर ते फक्त रांगतच, दुसरी कुठलीही कृती करत नाही, उठलं की तेच. त्याच्यानंतर जेव्हा ते पुन्हा त्या दुसऱ्या एका क्रियेमध्ये जातो, चालायला शिकत असेल तर ते फक्त चालतच. तिसरी कृती करत असताना म्हणजे ती एक कृती पूर्ण होईपर्यंत दुसरी कुठलीही कृती ते करत नाही, एकावरच ते फोकस करतं. दुसरा की त्याला जर बोलायला येत असेल, शब्द एकदा आला, आ आला वगैरे वगैरे, तर ते शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत राहतात. म्हणजे बोलण्याच्या कृती म्हणजे काय की सतत तीच क्रिया करत राहणं. म्हणजे विकासाच्या या टप्प्यामध्ये बालकाला मानसिक जीवनाचं किंवा येणाऱ्या त्या इतरांशी होणाऱ्या आंतरक्रियेमध्ये जे जे काही सातत्यानं परिवर्तन होणार आहे ते परिवर्तन जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा या वयोगटाच्या स्तरावर बालकाच्या विकासाची वैशिष्ट्ये, त्याच्या मध्यवर्ती मानसिक कृती आणि इतर टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दिसून येतात. आणि यालाच व्यागॉस्की यांनी विकासाच्या रेषा ही संकल्पना या ठिकाणी मांडलेली दिसून येते. व्यागॉस्कीनी या ठिकाणी सांगितले किंवा त्यांच्या मते असं मत आहे की ज्या आंतरक्रिया आहेत त्यांचा एक विशिष्ट मार्ग आहे. या विशिष्ट मार्गातून सामाजिक परिस्थिती आणि मध्यवर्ती मानसिक कृती ह्या ज्या आहेत त्यांचा हा परिपाक आहे. त्याचा विकास घडत असताना ह्या ज्या बाल विकासाच्या सिद्धांतांमध्ये त्यांनी सांगत असताना किंवा बालकाचा विकास घडत असताना मध्यवर्ती मानसिक कृती आणि विकास रेषा यांचा एक त्याचा विशिष्ट आंतरक्रियांमध्ये जेव्हा ह्या दोन्ही कृती एकत्र येतील त्याचा परिपाक म्हणावा लागेल. आणि या सर्वांमुळे बालकांमध्ये जी आपल्याला बघायला मिळते ती प्रत्येक गोष्टींमधली परिपक्वता. त्याला बोलायला व्यवस्थित येतो, चालायला व्यवस्थित येतो, पळायला व्यवस्थित येतो, जेवायला व्यवस्थित येतो. ह्या ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा परिपाक आहे आणि म्हणून याला परिपक्वता म्हटलेलं आहे. आणि ही जी विशिष्ट वयोगटाची विकासाची मध्यवर्ती कल्पना म्हणूनच ती ओळखली जाते. सेंट्रलायझेशन इथं झालेलं आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यांवर सजीवांमध्ये काही जैविक बदल त्या ठिकाणी होत असतात आणि अशा वेळेला सामाजिक संस्था ज्या आहेत त्या सामाजिक संस्थांकडून विकसित होणाऱ्या जो बालक आहे त्या बालकाकडून ते पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा ही समाजाची असते. आणि मग बालकातील होणारे बदल फक्त वयावरून ओळखले न जाता त्या ठिकाणी त्या बालकाच्या विकासाच्या वयोगटानुसार त्या स्तरानुसार निर्माण होणाऱ्या मध्यवर्ती मानसिक कृतीमधूनच होत असतात आणि त्याच्यातूनच ते खऱ्या अर्थानं बालक ओळखलं जातं असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा याच्यामध्ये आहे की विकास स्तरामध्ये विकासाची एक स्थिर पातळी असते. ज्यावेळी मध्यवर्ती मानसिक कृती विकासामध्ये जी महत्वाची भूमिका पार पाडून बालकाला परिपक्वतेकडे नेत असतं किंवा या सगळ्या गोष्टी त्याला मदत करतात त्यावेळेला या काळातल्या बालकामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये क्रमाक्रमाने विकास होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि क्रमाक्रमाने विकास होऊन बालकाच्या व्यक्तिमत्वाला एक आकार प्राप्त होतो आणि त्याला एक समग्रता मिळते आणि त्यातून त्याचा विकास होतो. आणि हा विकास होत असताना पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांनी सांगितलं की समाज आणि समाजातल्या आंतरक्रिया ह्या अतिशय महत्वाच्या भूमिका त्या बालकाच्या विकासामध्ये काय करत असतात, कारणीभूत ठरत असतात. आता आपण फक्त छोटासा एक चार्ट बघूया त्यांनी जे सांगितलेला आहे तो. व्यागॉस्की यांनी वयाचे स्तर सांगत असताना या ठिकाणी 7 स्तर सांगितलेले आहेत. हे 7 स्तर कोणते आहेत तर पहिला आहे विकासाची सामाजिक परिस्थिती, दुसरा आहे मानसिक मध्यवर्ती मानसिक कृती आणि विकासाची मध्यवर्ती रेषा. आता विकासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शारीरिक दृष्ट्या आईपासून ते दूर असते, परावलंबी असते आणि स्वतःच्या गरजा भागवण्यामध्ये ते असमर्थ असते. तर मध्यवर्ती मानसिक कृतीमध्ये सर्व बाजूने ते जागरूक असते. आणि विकासाच्या मध्यवर्ती रेषेमध्ये जीवनाच्या सुरुवातीपासून
जो चेतक आहे त्याला प्रतिसाद देण्याची क्षमता त्याच्यामध्ये येत असते. आता इथं पहिल्या महिना मध्ये ह्या सगळ्या कृती सांगितलेल्या आहे. 1 ते 12 महिन्यांमध्ये त्यांनी सांगितलं की प्रौढांवर अवलंबून आहे, म्हणजे जे समोरचे आहेत त्याला शिशु अवस्था म्हटलेलं आहे. मध्यवर्ती मानसिक मध्ये ऊर्जा वाढलेली आहे. कार्यकौशल्याचा विकास झाले ते 12 महिने आहे. विकासाची मध्यवर्ती रेषेमध्ये बाह्य जग व वस्तू यामध्ये बौद्धिक आवड दाखवतो. वय वर्ष 1 संघर्ष, चालणं बोलणं या कौशल्याचा विकास त्याच्यामध्ये यायला सुरुवात होते. मध्यवर्ती मानसिक कृतीमध्ये संघर्ष, स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जाणीव त्याला होते. स्वतःच्या इच्छा ज्या आहेत त्याचा विकास या ठिकाणी होतो. आणि विकासाची मध्यवर्ती रेषा जी आहे त्याच्यामध्ये बोलणं असेल, राहणं असेल, चालणं असेल यामध्ये सहभाग घ्यायला ते शिकतो. पुढचे आहे पूर्व बाल्यावस्था, वय वर्ष 1 ते 3. यामध्ये विकासाची सामाजिक परिस्थिती, प्रौढांकडून गरजा भागवल्या जातात. भाषेवरती म्हणावं असं एवढं प्रभुत्व नसतं. मध्यवर्ती मानसिक कृतीमध्ये भाषा विकसित होत असते आणि विकासाची मध्यवर्ती रेषेमध्ये इतरांशी संभाषण ते करायला शिकतं किंवा करतं. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे विकासाची सामाजिक परिस्थितीमध्ये वय वर्ष 3 मधले संघर्ष, स्वतःची इच्छा, स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेले बालक म्हणून ओळखले जातं. मध्यवर्ती मानसिक कृती जी आहे स्वतःची आवड, इच्छा याच्या विरुद्ध काही घडलं की ते थोडंसं विरोध दाखवतं. विकासाची मध्यवर्ती रेषेमध्ये स्वनियंत्रण क्षमतेपासून स्वतःला कुठे ना कुठेतरी वेगळं ठरवण्याची एक क्षमता त्याच्यामध्ये येतं. आणि पुढचे 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये विकासाची सामाजिक परिस्थितीमध्ये पुरेशा ज्ञानाचा अभाव, ज्याला आपण शाळापूर्व वय म्हटलेलं आहे. मध्य बाल्यावस्था वय वर्ष 3 ते 7 पुरेशा ज्ञानाचा अभाव, बालकाचा बौद्धिक जो विकास आहे त्या ठिकाणी उद्बोधनाचा विकास त्याच्यामध्ये होतो. मध्यवर्ती मानसिक कृती जी आहे बौद्धिकतेचा विकास होतो. आणि तिसरी आहे विकासाची मध्यवर्ती रेषा, त्याला कोणत्याही निरीक्षणाशिवाय स्वतंत्रपणे कृती करण्याची क्षमता त्याच्यामध्ये वाढते. आणि शेवटचा मुद्दा याच्यातला आहे वय वर्ष 7 मधील संघर्ष. पहिला आहे याच्यामध्ये विकासाची सामाजिक परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये वर्तनाला दिशा मिळते अशाच कृती तो करत असतो. दुसरा आहे या ठिकाणी मध्यवर्ती मानसिक कृती, आत्मनिर्भर होतो तो. आणि तिसरी आहे विकासाचा मुद्दा आहे विकासाची मध्यवर्ती रेषा, त्याच्यामध्ये वर्तन घडतं. विविध विषयांमध्ये तो जागृत असतो. विविधतेमध्ये त्या ठिकाणी कुठेतरी त्याच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, मांडण्यामध्ये, भाषाशैलीमध्ये विविधता दिसून येते. तर अशा पद्धतीने आज आपण बौद्धिक विकासाच्या 2 संकल्पनेमध्ये 2 मानसशास्त्रज्ञ पियाजे यांच्या विकासाच्या अवस्था आणि या ठिकाणी व्यागोस्की यांच्या समाज सांस्कृतिक सिद्धांत या ठिकाणी आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. याच्यामध्ये व्यागोस्की यांची बालविकासाची संकल्पना, त्यांची गृहीतकं, बालविकासाचे सिद्धांत मांडत असताना त्यांनी 3 संकल्पना मांडलेल्या आहेत. विकासाची सामाजिक परिस्थिती, मध्यवर्ती मानसिक कृती आणि विकास रेषा. तर याचा अगदी आपण व्यवस्थितपणे अभ्यास आजच्या तासाला केलेला आहे.